A very good evening to all of you. We will start today's program with National Anthem. I request first Anna Uday and Rotarian Shubha to come forward. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की जय. धन्यवाद उदय आणि शुभा. मी आणि माधवी कुलकर्णी रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो च्या आजच्या व्यावसायिक उत्कृष्टता पुरस्कार सोहळ्याच्या प्रदान सोहळ्याच्या समारंभात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते आहे. सर्वप्रथम आजच्या उत्सव मूर्ती स्वप्ना जोशी वाघमारे, श्रीयुत राहुलजी सोलापूरकर, IPDG रश्मी कुलकर्णी, स्वप्ना वाघमारे जोशी यांच्या या कौतुक सोहळ्यासाठी उपस्थित असलेले त्यांचे आप्त आणि मित्र परिवार, त्याच्यातील निळकंठ वाघमारे स्वप्नाचे बाबा, उषा वाघमारे आई, प्रकाश वाघमारे काका, नीला वाघमारे काकू, मुकुंद कोंढवीकर आणि रोहिणी कोंढवीकर फॅमिली फ्रेंड्स, प्रोफेसर YR वाघमारे आणि अंजली वाघमारे, वसुंधरा वैद्य, रोटरी परिवारातील रोटेरियन मृणाल सोलापूरकर यायचे आहेत. ओके ओके. त्यानंतर राम पासलकर, उल्का पासलकर, महेश अभ्यंकर आणि मानसी अभ्यंकर. आय वेलकम यू ऑल विथ द बॉटम ऑफ माय हार्ट. धन्यवाद सगळ्या व्हॉलेंटियर्सना. आणि आता मी क्लबच्या प्रेसिडेंट स्नेहा सुभेदार यांना 2 शब्द बोलण्याची विनंती करते. नमस्कार. व्होकॅशनल एक्सलन्स अवॉर्ड हे अवॉर्ड आम्ही सातत्याने दरवर्षी देत आहोत. हे अवॉर्ड देण्याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की आपल्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करणं ही सुद्धा एक प्रकारे समाजसेवा आहे आणि अशा लोकांची समाजाला खूप गरज आहे. ह्या दृष्टिकोनातून, ह्या भावनेतून हा पुरस्कार सोहळा आम्ही दरवर्षी करतो. ह्यावर्षी स्वप्ना वाघमारे जोशी यांना हा पुरस्कार देताना मला खरंच मनापासून आनंद होतो आहे. खरं तर तिला अहो म्हणणंसुद्धा मला कठीण जातं आहे, कारण ह्याच वस्तूमध्ये इथेच आम्ही मितवा हा सिनेमा शूट केला आणि जिथं माझी आणि स्वप्नाची पहिल्यांदी ओळख झाली. त्याच्यामध्ये एक छोटीशी भूमिका मी केलेली होती आणि सपनाचा पूर्ण सेटवरचा वावर आणि तिचं आमच्यामध्ये मिक्स होऊन राहणं आणि माझ्यासारख्या एका छोट्या आर्टिस्टलासुद्धा खूप कम्फर्टेबल करणं आणि संपूर्ण सेटवरचं आनंदी वातावरण तसं ठेवणं, हे सगळं मी इतकं जवळनं बघितलं होतं. तेव्हा मला असं स्वप्नातही वाटलं नव्हतं की माझी स्वप्नवत मैत्रीण स्वप्ना या इथं येईल आणि स्वप्नाचं स्वागत मी अशा रीतीने करेन. तर स्वप्ना, तुझं खूप खूप मनापासून स्वागत करते. रश्मीबद्दल मी काय बोलू, कारण रश्मी ही आमच्या परिवारातलीच आहे. ही पहिली आमची DG, महिला DG आणि रणरागिणी पुरस्कार मिळवलेली अशी. राहुल सोलापूरकरांबद्दल जर बोलायचं झालं तरी आडनाव सोलापूरकर आहे, पण आहेत ते पक्के पुणेरी, कारण जन्मापासून ते पुण्यातच आहे. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट,
म्हणजे जेव्हा आज ते मला भेटणार असं कळलं तेव्हा आमच्या मुलांनी मला सांगितलं, आई म्हणजे तू टकलू हैवानला भेटणार आहेस का म्हणून. आणि खरोखरी म्हणजे त्यांची अतिशय गाजलेली ती भूमिका होती. आणि लहान मुलांना भीती दाखवण्यासाठी बहुतेक असं रात्री म्हणण्यात यायचं, पटकन झोप नाही तर टकलू हैवान येईल म्हणून. जसं गब्बरबद्दल बोलत होते ना तसं टकलू हैवानबद्दल पण तेव्हा बोलत होते. तर असे हे चतुरस्त्र व्यक्तिमत्व आज 3 इथे आमच्याबरोबर आहेत, याचा मला खरंच खूप आनंद होतो आहे. सर्व आमंत्रितांचे, सर्व गेस्टचे, सगळ्यांचे मी मनापासून स्वागत करते. आणि हा सोहळा खरंच खूप रंगतदार होणार आहे याची मला खात्री आहे. तर आता मी जास्त न बोलता परत सूत्र माधवीच्या हातामध्ये देते. थँक्यू. थँक्यू प्रेसिडेंट. व्यावसायिक उत्कृष्टता पुरस्कार व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड आमच्या क्लबतर्फे दरवर्षी दिला जातो. त्यामागची भूमिका विशद करण्यासाठी मी रोटेरियन डॉक्टर वर्षा दवले हिला समोर बोलावते आहे. वर्षा या प्रोजेक्टची यावर्षीची कन्व्हेनर आहे. उपस्थित सर्व मान्यवर, प्रिय रोटेरियन मित्रमैत्रिणींनो, उपस्थित सर्व गेस्ट आणि बाकी सर्व मित्रमैत्रिणींनो, आज या सोहळ्यासाठी आपल्या सर्वांना अवकार करताना मला खूप आनंद होतो आहे. व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार हे अतिशय वरच्या लेवलचं नाव आहे. आणि आम्ही रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो जे गेल्या 25 वर्षापासून सातत्याने या क्षेत्रात काम करतो आहे, तर 25 वर्षापासून आम्ही हा अवॉर्ड विविध क्षेत्रातील, विविध व्यावसायिक क्षेत्रातील उच्च गुणवत्ताधारक व्यक्तींना देतो. वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातील, फायनान्स क्षेत्र असो, मेडिकल क्षेत्र असो, समाजसेवा, फिल्म अँड टेलिव्हिजन, आर्ट, एज्युकेशन, अशा विविध लोकांना आम्ही दिलेले आहेत. रिसेंट काही उदाहरणं द्यायची म्हटलं तर आम्ही राणीताई बंग किंवा गरिबांचे डॉक्टर सोनवणे त्यांना, किंवा मागे सुबोध जोशींना पण आम्ही हा पुरस्कार दिला होता. अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना आम्ही पुरस्कार हा दिलेला आहे. यावर्षी जेव्हा ह्या विषयावर आमची चर्चा आणि मीटिंग्स झाल्या तेव्हा आमच्या डोळ्यासमोर एक असं होतं की कुठल्या तरी असा क्षेत्र की ज्याच्यामध्ये व्यावसायिक गुणवत्ता प्राप्त करणं आणि तिथं टिकून राहणं अतिशय अवघड आहे. आणि त्याच्यावर आम्ही जेव्हा विचार केला विविध नावांचा, तेव्हा स्वप्ना वाघमारे जोशी या नावावर तुरंत आमचं एकमत झालं. त्याचं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे 30-32 वर्षापूर्वी एखाद्या मुलीनी असं स्वप्न बघणं की फिल्म इंडस्ट्रीत जाऊन डायरेक्टर व्हावं, असं स्वप्न बघणं हीच एक अतिशय दुर्मिळ गोष्ट होती. त्याहून कोणीही गॉडफादर वगैरे नसताना त्या चंदेरी दुनियाच्या झगमगत्या दुनियामध्ये पाय रोवून इतके वर्ष सातत्याने काम करणं, स्वतःचा ठसा उमटवणं आणि एक वेगळं स्थान, दरारा निर्माण करणं, हे अगदी कल्पनातीत किंवा अतिशय अनुकरणीय हे आहे. तर त्यामुळे मेनली आम्ही असा विचार करतो हा व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार देताना की ज्यांनी उच्चतम क्षेत्र काबीज केलेली आहेत त्यांना मानपत्र देऊन आपण पण त्यांच्या ह्याच्यात थोडासा वाटेकरी व्हावं असा एक आमचा विचार असतो. दुसरं म्हणजे या क्षेत्रात येणाऱ्या नवीन लोकांना त्यांच्यासमोर काही आदर्श उभे राहावेत असाही आमचा प्रयत्न असतो. तर या सगळ्यामुळे स्वप्नाचं नाव आणि स्वप्नाचं कार्य हे आता कार्यक्रमातनं तुमच्यासमोर उलगडतच जाईल, त्यामुळे त्याच्याविषयी मी जास्ती नाही बोलत. पण एवढं पात्र नमूद करू इच्छिते की रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो परिवार सदस्य, वी आर व्हेरी हॅपी दॅट वी आर एबल टू गेट सच अ पर्सनॅलिटी फॉर टुडेज प्रोग्राम. शी हॅड ॲग्रीड फॉर एक्सेप्टिंग अवॉर्ड फ्रॉम आवर क्लब. वी आर ऑल्सो व्हेरी हॅपी की हा सोहळा प्रत्यक्षात आणण्यासाठी अतिशय उत्तम कलाकार राहुल सोलापूरकरजी यांनी ह्या सोहळ्याला याचं कबूल केलं, गौरव मानपत्र द्यायचं कबूल केलं. त्याच्यासाठी आम्ही अतिशय आभारी आहोत. आणि आमच्या IPDG रश्मी या जरी घरच्या असल्या तरी आमच्या सर्वांतर्फे आम्हाला त्यांचं कौतुकाचं खूप छान वाटतं. तर या सोहळ्याला आपण आता सुरुवात करूया आणि रश्मीची ओळख आपण माधवी सांगेलच त्याप्रमाणे करून घेऊया. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू वर्षा. वर्षाच्या डॉक्टरवर जरा फोर्स द्यायचं कारण असं होतं की वर्षा नवीन PhD डॉक्टर आहे. क्लबमधल्या सगळ्यांना ते माहितीच आहे, पण जे क्लब बाहेरचे आहेत तिने आत्ताच तिची डॉक्टरेट पूर्ण होऊन तिला त्याचं सर्टिफिकेट मिळालेलं आहे. आज आपण आपल्या कार्यक्रमाची रूपरेषा थोडी बदललेली आहे. मी अजूनही डिग्निटरीजना स्टेजवर आमंत्रित केलेलं नाही. याचं मुख्य कारण आहे आता सादर होणारा एक धमाकेदार परफॉर्मन्स.
स्वप्ना यांच्या चित्रपटातील गाजलेल्या गाण्यांवरती हा परफॉर्मन्स सादर करते आहे आमचीच एक ॲनेट वेदांगी कुलकर्णी. तिला सपोर्ट करतायत रोटेरियन राजेंद्र मजली. वेदांगी समोर येईपर्यंत मला एक गंमत माहिती आहे ती सांगायला आवडेल. स्वप्नाताईची, आता मला स्वप्नाताई म्हणू का स्वप्ना म्हणू का मॅम म्हणू असं जरा सगळा गडबड झालेली आहे. कारण संगीताची मी सख्खी शेजारीण आहे आणि स्वप्नाला आम्ही दरवेळेसच बघतो ती येते तेव्हा. पण तिची पहिली एंट्री स्टेजवर कधी झाली असं मी जेव्हा संगीताला विचारलं तेव्हा तिने मला सांगितलं की 6 महिन्याची असताना. स्वप्नाची आई नाटकात काम करत होत्या आणि त्यांना बाळ, नाटकात एक बाळही होतं त्यांच्या, आणि ती स्वप्नाची पहिली एंट्री होती स्टेजवरची. सो दॅट वॉज अ इंटरेस्टिंग पीस ऑफ इन्फॉर्मेशन. ॲब्सोल्युटली सुपर परफॉर्मन्स वेदांगी. मला जरा वाईट वाटत होतं की थोडंसं त्या बाजूनी बघता आलं असतं तर बरं झालं असतं. मी वेदांगीची थोडक्यात ओळख करून देते. वेदांगी कुलकर्णी ही डान्स महाराष्ट्र डान्स या झी मराठीवरील रियालिटी शोच्या टॉप 9 कॅन्डिडेट्सपैकी एक आहे. स्टार प्रवाह, झी युवा, झी मराठी यासारख्या नामवंत चॅनल्समधील सिरियल्समधून काही लीड रोल्समध्ये सुद्धा ती चमकलेली आहे.
सध्या बालाजी टेलिफिल्म्सच्या कुसुम या मालिकेतून ती आपल्याला दिसते आहे. वेदांगीने छडा आणि लंडनच्या आजीबाई या 2 व्यावसायिक नाटकातही काम केलेलं आहे. शी हॅज रिसीव्ड नॉमिनेशन फॉर बेस्ट सपोर्टिंग ॲक्ट्रेस बाय झी. आमच्या क्लबमधील लोकांशी तिची एक विशेष ओळख म्हणजे ती आमचे पास्ट प्रेसिडेंट माधव तिळगुळकर आणि नेहा तिळगुळकर यांची स्नुषा आहे. वन्स अगेन लेट्स गिव्ह अ बिग राऊंड ऑफ अप्लॉज अँड थँक्यू सो मच वेदांगी. आमच्याकडे आज अजूनही एक सरप्राईज आहे, त्यामुळे अजूनही तुम्हाला स्टेजवरती एंट्री नाही. पाहुण्यांना हे सरप्राईज ऑडिटोरियममध्येच बसून बघायला आवडेल याची मला खात्री आहे. आणि हे सरप्राईज प्रेझेंट करायसाठी मला मदत करणार आहेत रोटेरियन राजेंद्र मसली. राजेंद्र. स्वप्ना, हाय, कशी आहेस तू? खूप खूप अभिनंदन. वोकेशनल एक्सलन्स अवॉर्ड बाय रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो. आज हा अवॉर्ड तुला मिळतोय आणि तू सन्मानित होतेस आणि नोबडी इज हॅपियर दॅन मी. तुझं आणि माझं नातं काय आहे किंवा आपल्या एकमेकांबद्दल काय भावना आहेत त्या या व्हिडिओमध्ये नको सांगायला, कारण त्या आता जगजाहीर आहेत. पण मला या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांनाही सांगायचं आहे की मला तुझा प्रचंड अभिमान आहे आणि मला खूप आदर आहे तुझा, ज्या पद्धतीने तू स्वतःचं करिअर मॅनेज केली आहेस, स्वतःची फॅमिली मॅनेज केली आहेस आणि टेलिव्हिजन असो, चित्रपट माध्यम असो, वेब असो, या सगळ्या माध्यमांमध्ये तू स्वतःची आपली एक छाप पाडलीस आणि तुझ्या कलाकृतींवर, तुझ्या कामावर लोकांनी 2 दशकं प्रेम केलं आहे आणि पुढची अनेक वर्ष तुझ्या हातनं चांगलं काम घडो, तुझ्या हातनं उत्तम कामगिरी कार्य घडत राहो आणि ते सगळं बघायला, अनुभवायला मी आसपास असो अशी ईश्वरचरणी प्रार्थना. तुला पुन्हा एकदा या इतक्या सुंदर देखण्या अवॉर्डबद्दल खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा आणि आय लव्ह यू. बाय बाय. हाय स्वप्नाताई, कॉंग्रॅच्युलेशन्स. आय एम सो हॅपी अँड सो प्राऊड ऑफ यू. मला खूप आनंद होतोय कारण मला माहिती आहे तुम्ही किती जिद्दीने आणि किती पॅशनने आणि किती प्रेमाने सिनेमे बनवता. आणि जेव्हा आपल्याच एका अतिशय जवळच्या व्यक्तीचं कौतुक होतं तेव्हा घरातल्या सगळ्यांना जसा आनंद होतो तसाच मला आनंद होतोय. थँक्यू सो मच रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो फॉर दिस एक्सलन्स अवॉर्ड टू स्वप्नाताई. आय लव्ह यू. नमस्कार, मी पुष्कर श्रोत्री. स्वप्नाताईची आणि माझी ओळख कधीची हे मला खरं तर आठवत सुद्धा नाहीये. अनेक वर्षांपासून मी स्वप्नाताईला बघतोय. तिच्याबरोबर काम करण्याची इच्छा मनात ठेवून मी मराठीत आणि हिंदीत थोडं काम करत होतो. स्वप्नाताईंनी डिरेक्ट केलेल्या सिनेमांच्या प्रीमियरला मी गेलोय, स्वप्नाताईशी गप्पा मारलेल्या आहेत आणि प्रत्येक वेळी स्वप्नाताई मला म्हणायची की मला ना तुझ्याबरोबर काहीतरी महत्वाचं आणि खूप छान काम करायचंय. आणि ती संधी मला मिळाली ती म्हणजे प्लॅनेट मराठीमध्ये जेव्हा स्वप्नाताई आमच्याकडे कॉन्टेंट टीमची हेड म्हणून जॉईन झाली तेव्हा. जरी ॲज अ कन्सल्टंट जॉईन झाली तरी तिची कन्सल्टन्सी ही प्लॅनेट मराठीसाठी अत्यंत मोलाची आणि अत्यंत महत्वाची. याचं कारण स्वप्नाताईचा थिएटरचा एक्सपिरियन्स, स्वप्नाताईचा टेलिव्हिजनचा एक्सपिरियन्स, स्वप्नाताईचा फिल्मचा एक्सपिरियन्स हा इतका महत्वाचा, इतका मोठा आहे. तिचं वाचन खूप दांडगं आहे. तिने खूप काही गोष्टी पाहिलेल्या आहेत, ऐकलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या लोकांबरोबर काम केलेलं असल्यामुळे स्वप्नाताई बरोबर काम करत असताना तिच्या सहवासातल्या ऍक्टर्सना आणि टेक्निशियन्सना त्याचा फायदाच होत असतो आणि तो मला वारंवार इथे जाणवतोय. आता मी एक क्रिप्टो आजी नावाची एक फिल्म केली जी मी लंडनमध्ये जाऊन डिरेक्ट केली, ज्याचा स्क्रीन प्ले स्वप्नाताईने केला आणि या पूर्ण प्रोसेसमध्ये स्वप्नाताई बरोबर काम करत असताना इतकी मजा आली आहे की ते मी फक्त तुमच्याजवळ शब्दातनं मांडू शकतो. तो आनंद तो फक्त माझा मला माहिती आहे आणि यापुढे मला स्वप्नाताई बरोबर खूप काम करायचं आहे. स्वप्नाताई आहे त्यामुळे ती मला रागावते, ती माझा कान पकडते, ती माझे लाड करते, ती मला शाबासकी देते, ती माझ्यासाठी जेवण आणते. स्वप्नाताई इज माय एक्सटेंडेड फॅमिली. आय लव्ह यू स्वप्नाताई. आज तुला रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो यांच्याकडनं व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड मिळतोय. याचा आम्हाला खूप आनंद होतोय, खूप अभिमान वाटतोय की आमच्या स्वप्नाताईला हा अवॉर्ड मिळतोय. स्वप्नाताई, वी लव्ह यू. I am extremely excited and happy to congratulate my very, very dear friend Swapna Wagmare Joshi for getting the Vocational Excellence Award by the Rotary Club of Pune Metro. Congratulations, Swapna. So proud of you, as always I have been. God bless you and wish you many, many, many more feathers on your cap, as usual. हाय स्वप्ना,
तुला सोडणार नाही मी. सगळ्यात पहिल्यांदा रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रोचं वोकेशनल एक्सलन्स अवॉर्ड तुला मिळालं, त्याबद्दल तुझं मनपूर्वक अभिनंदन. स्वप्नाला खरं तर मी माझी मोठी बहीण मानतो आणि मला असं वाटतं की मराठीतली एक किंवा हिंदीतली सुद्धा एक अतिशय उत्तम दिग्दर्शक तर ती आहेच आहे, पण त्याचबरोबर ती अतिशय उत्तम अशी माणूसही आहे. तिच्याबरोबर मला 3 चित्रपटात काम करण्याचा योग आला आणि या 3ही चित्रपटात काम करताना फार आनंद झाला. काही लोकांबरोबर पहिल्या भेटीतच एक बॉन्डिंग जमतं ना, तसं स्वप्नाबरोबरचं नातं जमलं आहे आणि नकळत एखादी मोठी बहीण जसं आपल्या लहान भावाला सांभाळून घेते तसं तिने त्या प्रत्येक सिनेमामध्ये मला सांभाळून घेतलं आणि प्रत्येक सिनेमातच नाही तर इन जनरलच आम्ही एकमेकांशी कुठल्याही विषयावर तासनतास बोलू शकतो, गप्पा मारू शकतो आणि मला असं वाटतं की तिचं वाचन, तिचं एकूण बघणं, आयुष्य बघणं, या सगळ्या गोष्टी इतक्या सुंदर आहेत की त्याच्यातनं दरवेळेस तिच्याशी गप्पा मारल्यानंतर काही ना काहीतरी नवीन मिळतं. आणि एक प्रकारचं ती ब्रिज आहे गुजरात आणि महाराष्ट्रामधलं. तिला गुजराती उत्तम येतं, तिचं इंग्रजी उत्तम आहे, तिचं मराठी उत्तम आहे, यात सगळ्या भाषांमधलं सार तिच्याकडे इतकं मुबलक आहे की दरवेळेस आम्हाला तिच्याकडनं काहीतरी नवीन नवीन मिळत असतं. आणि मला असं वाटतं की स्वप्नामधल्या या सगळ्या गुणांमध्ये तिच्या आईवडिलांचे तिच्यावरचे संस्कार नक्कीच कारणीभूत आहेत. त्यामुळे इतकं एक छान कुटुंब माझ्या आयुष्यात आलं आणि या स्वप्नाला इतक्या वर्षांच्या कामानंतर असं एक फार महत्त्वाचं पारितोषिक मिळतं आहे. त्याबद्दल स्वप्ना फार फार मनापासून आनंद होतो आहे आणि पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन. आता याचं गिफ्ट म्हणून मी तुला एक कविता ऐकवीन जेव्हा तू भेटशील तेव्हा. कविता कोणाची तुला तर माहितीच आहे. काळजी घे. खूप खूप प्रेम. थँक्यू राजेंद्र आणि थँक्यू टू ऑल दीज स्पेशल एंट्रीज. त्या एंट्रीजच्या थँक्यू संगीता त्यांच्यापर्यंत खात्रीलायकरित्या पोचवेल. आत्ता आपल्याला स्टेज अरेंजमेंटसाठी 2 मिनटं लागणार आहेत मध्ये. त्यात मला तुम्हाला एक अनुभव सांगायला आवडेल. आत्ता आपण या सगळ्या आपल्या लाडक्या कलाकारांना त्यांच्या लाडक्या स्वप्नाताईचं कौतुक करताना ऐकलं. ते तिला ताई म्हणतात आणि ताई म्हणून तिला मान देतात. हे सगळं मी प्रत्यक्ष कसं बघितलं हे मला तुम्हाला सांगायला आवडेल. एका रोटरीच्याच कार्यक्रमातनं अभय संगीताबरोबर विवेक आणि मी घरी येत होतो. रात्री स्वप्नाताईचा संगीताला फोन आला, कुठे आहेस, भेटायला येतेस का? तर अभयने आम्हाला विचारलं जाऊया का? ऑफकोर्स, नेकी और पूछ असं होतं आमच्यासाठी. आम्ही त्यांना गुड लक हॉटेलमध्ये भेटायला गेलो. तेव्हा त्यांच्याबरोबर स्वप्नील जोशी आणि त्यांचे काही सहकारी होते आणि ते जेवायसाठी तिथे थांबलेले होते. स्वप्नील जोशीच्या भोवती लोकांचा गराडा होता साहजिकच आणि त्यांचं असं स्वाक्षऱ्या, सेल्फ्या हे ते रुटीन चालू होतं. ते सगळं चालू होतं. आम्ही स्वप्नाताईंशी गप्पा मारत होतो आणि मग जेवण आलं. जेवण टेबलावर आल्या स्वप्नीलला त्यांनी हाक मारली, स्वप्नील इकडं ये. स्वप्नील आला. लोकांना सांगितलं त्याला आता शांतपणे जेवू द्या. आणि अक्षरशः मी लोकांना असं मागे सरकताना बघितलेलं आहे की स्वप्नीलला जेवायचं आहे तर लोकांनी मागे सरकलं पाहिजे. म्हणजे आत्तापर्यंत आपण भावांना बहिणीचं रक्षण करताना बघितलेलं आहे. ही खरंच ताईगिरी करताना मी स्वतः डोळ्यांनी बघितलेली आहे. ह्या पुरस्कार सोहळ्याची सुरुवात करताना मला 2 गोष्टी इथे मुद्दाम सांगाव्याशा वाटत आहेत. एक म्हणजे आज स्वप्नाचे आईवडील हे पहिल्यांदाच तिला पुरस्कार घेताना बघणार आहेत आणि त्याच्यासाठी ते इतक्या दिवस इथे थांबून आणि इतकं म्हणजे खरं सांगायचं तर त्यांच्या तब्येतीची कारणं बाजूला ठेवून इथपर्यंत पोहोचलेले आहेत. तर आपण त्यांचं खूप जोरदार टाळ्यांनी या गोष्टीसाठी स्वागत करूया. आणि दुसरी गोष्ट मला अशी सांगायची आहे की आपल्या डिस्ट्रिक्टचे ऑफिसर रोटेरियन अजय वाघ हे आज आपल्यामध्ये आहेत. ह्या सोहळ्यासाठी ते खास आपल्यासाठी आलेले आहेत इथे. तर आपण त्यांचंही जोरदार स्वागत करूयात. थँक्यू माधवी. I now request President Sneha and Secretary Surekha to escort Swapna Wagmare Joshi, Chief Guest Rahul Solapurkar and Guest of Honor IPDG Rashmi Kulkarni on stage.
आता स्वप्नाताईची माझी जरा गडबड होती बरं का, मध्येच मी स्वप्नाताई म्हणते आहे, मध्येच स्वप्ना मॅम जी काही होतं आहे. तर त्यांची ऑफिशियल ओळख करून देण्यासाठी मी रोटरियन्स ॲन स्नेहलता छत्रेला पुढे बोलवते आहे. नमस्कार. ज्यांच्या स्वतःच्या नावातच स्वप्न आहे, स्वतःच्या उत्तुंग स्वप्नांनी ज्या भारलेल्या आहेत आणि ज्यांच्या कलाकृतींनी रसिक प्रेक्षक वर्ग भारावलेला आहे, अशा आजच्या आघाडीच्या दिग्दर्शिका, निर्मात्या, आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या उत्सवमूर्ती स्वप्ना वाघमारे जोशी. आपल्या आजच्या रोटरी मेट्रोच्या या खास कार्यक्रमाला इतक्या गुणी व्यक्तीची ओळख करून द्यायची संधी मला मिळाली. ह्या व्यक्तीची ओळख करून देताना, स्वप्नाची ओळख करून देताना मला मनस्वी आनंद होतो आहे. हिंदी असो की मराठी, सिनेसृष्टी असो की दूरदर्शन, दोन्ही ठिकाणी असलेल्या पुरुषी साम्राज्यात वर्चस्वात स्वतंत्र अस्तित्व आपल्या निर्मितीतून, दिग्दर्शनातून अधोरेखित करत, स्वतःचा वेगळा ठसा उमटवत, दबदबा निर्माण करत, स्वतःचे एक स्थान निर्माण करत, स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण करणारी एक मराठी मुलगी म्हणजे आपली आजची उत्सवमूर्ती स्वप्ना वाघमारे जोशी. हिंदीतला दमादम, अनोख्या रंगांची उत्कट प्रेमकथा असलेला लव इश्क, लाल इश्क, झुळझुळीत प्रेमकथांचे तुला कळणार नाही आणि मितवा, वेगळ्याच विषयांचे वैशिष्ट्यपूर्ण मांडणी असलेले फुगे आणि माधुरीसारखे सिनेमे, आणि रहस्यमय असा सविता दामोदर परांजपे असे असंख्य सिनेमे. ऋणानुबंध, अहंकार, मानो या न मानो, कॅप्टन हाऊस, तीन बहुरानिया, रंग बदलती दुनिया, संस्कार धरोहर अपनों की, देवयानी, सास भी कभी कबहू थीचे काही निवडक भाग, आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात लक्षात राहील असं एकता कपूरच्या कच्या बाराखडीलमधील कर्मा, करम, कलश, कुटुंब, कहना है कुछ मुझको, कहाणी घर घर की, प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या अशा मालिकांचं दिग्दर्शन करत त्यांना विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या बुद्धिमान दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जोशी. BA इंग्लिश लिटरेचरमध्ये फर्स्ट क्लास, BPA ड्रॅमॅटिक्समध्ये फर्स्ट क्लास विथ गोल्ड मेडल, MPA ड्रॅमॅटिक्स फर्स्ट क्लास फर्स्ट, इतकं फर्स्ट क्लास अकॅडमिक करिअर. मराठी, हिंदी, गुजराती, इंग्रजी या सर्व भाषांमध्ये मुबलक काम करणाऱ्या आजच्या आपल्या उत्सवमूर्ती स्वप्ना वाघमारे जोशी. मॉरिशसमध्ये तीन बहुरानिया या मालिकेसाठी दिग्दर्शनाचं सुवर्णपदक, देवयानी या मराठी मालिकेसाठी बेस्ट शो म्हणून संस्कृती कला दर्पण अवॉर्ड, मितवासाठी झी पुरस्कार, मितवासाठी रेडिओ मिर्ची पुरस्कार, सविता दामोदर परांजपेसाठी रेडिओ मिर्ची अवॉर्ड, नवराष्ट्र वुमन्स अचिव्हर अवॉर्ड आणि बहुमानाचा हिरकणी पुरस्कार. ही अशी आणि अनेक पारितोषिकं मिळवणाऱ्या आपल्या आजच्या उत्सवमूर्ती स्वप्ना वाघमारे जोशी. इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्सच्या जॉईंट सेक्रेटरी, हेडिंग मी टू कमिटी इन IFDTA, डिफरंटली एबल मुलांसाठी कार्य करणाऱ्या सुलभा ट्रस्ट या संस्थेच्या कामात सातत्यपूर्ण तन मन धन अर्पण काम करणाऱ्या त्यांचा प्रत्यक्ष सहभाग, रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रोच्या मुलांसाठीच्या व्यक्तिविकासाच्या रायला या कार्यक्रमात वर्कशॉपद्वारे त्यांचा सहभाग, त्यांचं मार्गदर्शन.
विविध पातळ्यांवर विविध जबाबदाऱ्या सांभाळत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या संवेदनशील मनाच्या आपल्या आजच्या उत्सवमूर्ती स्वप्ना वाघमारे जोशी. धन्यवाद. धन्यवाद स्नेहलता. आज आपण जे मानपत्र स्वप्नाताईंना सादर करणार आहोत त्याचं लेखन केलं आहे आपल्या रोटेरियन योगेश्री फडके यांनी आणि त्या मानपत्राचं वाचन करण्यासाठी मी त्यांना पुढे बोलावते आहे. थँक्यू माधवी. मानपत्राचं वाचन करते. व्यावसायिक उत्कृष्टता पुरस्कार मानपत्र स्वप्ना वाघमारे जोशी. आपला लहान वयापासूनच कला क्षेत्राकडे कल होता. शाळा व महाविद्यालयीन कालात सुरू झालेलं वाचन, लिखाण आणि पुढे इंग्रजी साहित्याचं शिक्षण यातून विचारांना दिशा लाभली. नाट्यशास्त्राचं शास्त्रशुद्ध उच्च शिक्षण व त्यातलं प्रावीण्य, शिवाय इंग्रजी, हिंदी, मराठी आणि गुजराती भाषांवरील प्रभुत्व यामुळे मनोरंजन क्षेत्रावर आपण आपली खास छाप उमटवलीत. हिंदी, मराठी सिनेक्षेत्रातील नावाजलेल्या कलाकारांना सोबत घेऊन आपण कलाकृतींचे दिग्दर्शन व निर्मिती केलीत. दमादम, मितवा, फुगे, सविता दामोदर परांजपे, लाल इश्क, माधुरी हे त्यातील काही लोकप्रिय चित्रपट. दूरचित्रवाणी माध्यमासाठी देखील आपण मोठमोठ्या निर्मात्यांसाठी कॅप्टन हाऊस, अहंकार, कुटुंब, संस्कृती या आणि अशा अनेक मालिका दिग्दर्शित केल्या. आपल्या सर्जनशील आणि साच्या बाहेरील दिग्दर्शनामुळे आपण व आपल्या अनेक कलाकृती पारितोषिकास पात्र ठरल्या. 30-32 वर्षांपूर्वी आपण आपले ध्येय डोळ्यासमोर पाहून स्वप्न पाहिलीत. सिने क्षेत्रातील झगमगत्या दुनियेत कोणीही गॉडफादर नसताना आणि सामान्यतः पुरुष प्रधान असलेल्या या क्षेत्रात यशस्वीरित्या पाय रोवून पुढची वाटचाल केली. नव्या पिढीला प्रेरणादायी ठरेल असा आतापर्यंतचा प्रवास असाच पुढेही क्षितिजाला गवसणी घालणारा ठरो अशा शुभेच्छांसह रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रोतर्फे व्यावसायिक उत्कृष्टता पुरस्कार आज 12 मार्च 2022 रोजी आपल्याला प्रदान करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. धन्यवाद योगेश्री. आता आजच्या कार्यक्रमाचा प्रमुख भाग आपल्या पुरस्कार प्रदान सोहळ्याचा. मी चीफ गेस्ट राहुलजी सोलापूरकर यांना विनंती करते की त्यांनी स्वप्नाताईंना मानपत्र प्रेझेंट करावं. I also request IPDG Rashmi Kulkarni to present Swapna a small gift as a token of our love. धन्यवाद राहुलजी आणि रश्मीताई. Swapna, I request you to say a few words here. व्यासपीठावर बसलेले मान्यवर, मला इथे आल्यापासून ना सगळं फॅमिली असल्यासारखंच वाटतं आहे. कारण इतके हसरे चेहरे, इतकं प्रेमाने वेलकम मिळतो आहे आपल्याला आणि सगळेच असे वाटतात की हां हे माहितीतलेच, सगळे माहितीतलेत. कारण विशेषतः रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो हे माझ्या माहितीतलं आहे. कारण 25 वर्ष संगीताताई आणि अभयदादा ह्याच्यात इन्वॉल्ड असल्यामुळे मी प्रत्येक वेळी त्यांच्याकडून वेगळे प्रकल्प ह्याविषयी ऐकत आले आणि त्याच्यामुळे हा अवॉर्ड मला मिळणं, मला वाटतं हा अवॉर्ड नाही आहे, ही खूप मोठी जबाबदारी आहे की पुढेही नीट चांगलं काम करत राहायला पाहिजे. कारण इतका सुविद्य ग्रुप आहे हा, ह्याच्याबद्दल मी ऐकलेलं आहे. कारण एव्हरीबडी इज एक्स्ट्रीमली हायली एज्युकेटेड, एक्स्ट्रीमली ग्रेट इन देअर ओन फील्ड्स. तर अशा ठिकाणून जेव्हा असा मान मिळतो तेव्हा खूप बरं वाटतं. आणि दुसरं माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं की आज पहिल्यांदा मला कुठला अवॉर्ड मिळतो आहे आणि माझे पहिले दोन्ही गुरु माझ्या अवॉर्ड सेरेमनीला आलेले आहेत, माझे आई आणि बाबा.
म्हणजे आई वडील सगळ्यांचेच गुरु असतात, पण माझं नाट्य या क्षेत्रातले खरंच माझे आई बाबा माझे गुरु आहेत. त्यामुळे मी थोडं ऑब्जेक्ट करते जेव्हा म्हणतात की मला गॉडफादर नाही आहे. गॉड हॅज गिवन मी अ फादर अँड मदर हु आर स्ट्रॉंगर दॅन एनी गॉडफादर्स. त्याच्यामुळे माझ्यासाठी हा खूप खूप विशेष दिवस आहे की ते पण इथे आहेत. आणि माझे काका काकू मामी भाऊ सगळे इथे आलेले आहेत. मला इतकं छान वाटतंय. आणि बाकीचे सगळे पण म्हणजे राहुलजींबद्दल गंमत सांगायची म्हणजे आम्ही खूप वर्ष एकमेकांना ओळखतो, पण आज पहिल्यांदा भेटलोय. आम्ही फेसबुक फ्रेंड्स आहोत. तर फेसबुक चॅट वगैरे करत असतो. आणि बाकी म्हणजे सगळ्याच ओळखीच्या आहेत मला इथे. तर मला असं वाटतं घरच्यांनी माझा सत्कार केला आहे असं एक फिलिंग येतं आहे. खूप छान फिलिंग येते मला. आता आपण नंतर क्वेश्चन आन्सर्स करणार आहोत म्हणून मी जास्त बोलणार नाही. पण खरंच त्या क्लिप्स आणि सगळं ताई आय डोंट नो हाऊ यू मॅनेज्ड इट, पण आय एम रिअली व्हेरी ग्लॅड आणि थोडी भारावून गेली आहे मी. तर आपण आपल्या क्वेश्चन आन्सर्समध्ये मी जास्त बोलीन. आत्ता तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार. खूप खूप आभार तुमच्या सगळ्यांचे. धन्यवाद स्वप्ना. आजचे आपले प्रमुख अतिथी श्रीयुत राहुलजी सोलापूरकर यांना ओळखत नाही असं आत्ता या ऑडिटोरियममध्ये तरी कोणी नाही. तरीही त्यांची मी थोडक्यात ओळख करून द्यायचा प्रयत्न करते. राहुल दत्तात्रय सोलापूरकर यांचा जन्म लक्ष्मीपूजनाचा, पण सरस्वती ही त्यांच्यावर प्रसन्नच आहे. नूतन मराठी विद्यालय आणि सप महाविद्यालय या संस्थातून शिक्षण पूर्ण करताना त्यांनी सलग 3 वर्ष अभिनयाचं प्रथम पारितोषिक आणि शाळेला करंडक मिळवून दिला. तसेच पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत 5 वर्ष भाग घेऊन त्याच्यातही अनेक बक्षिसं मिळवली. ते NCC मध्ये ॲक्टिव्ह होते आणि प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये भाग घेऊन त्यांनी तत्कालीन पंतप्रधान श्रीयुत मोरारजी देसाई यांच्या हस्ते 9 सुवर्णपदकं मिळवलेली आहेत. मला दर पुढचं वाक्य वाचताना आता आणखीन टाळ्या वाजणार आहेत असं होतंय. एकूण 65 वक्तृत्व आणि कथाकथन स्पर्धेतून त्यांना प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे. 22 हौशी नाटकं, 25 व्यावसायिक नाटकं, 106 मराठी चित्रपट, 5 हिंदी चित्रपट, 31 TV सिरियल्स असा त्यांचा सर्व माध्यमातनं सर्वत्र संचार आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या त्यांच्या भूमिकेचं सर्व स्तरातून खूप कौतुक झालं. त्यासाठी त्यांनी भरपूर अभ्यासही केला. राहुलजींना अनेक पुरस्कार आणि सन्मान प्राप्त झाले आहेत. त्यातली काही निवडक मी निवडायचा प्रयत्न केलेला आहे. जनरल अरुण कुमार वैद्य युवा पुरस्कार, आचार्य अत्रे कला पुरस्कार, सर्वोत्तम निवेदकाचा मटा सन्मान, महाराष्ट्र शासन दलित मित्र पुरस्कार, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट मंडळाचा चित्रकर्मी पुरस्कार. या व्यतिरिक्त गणेश मंडळांच्या देखाव्यांना आपल्या जादुई आवाजाने जिवंत करणं, जाहिराती आणि डॉक्युमेंटरीजना आवाज देणं, सिनेसंगीताच्या कार्यक्रमाचं अत्यंत समर्पक निवेदन करणं, 66व्या राष्ट्रीय चित्रपट स्पर्धेचे ज्युरी म्हणून त्यांची झालेली निवड, 14 समाजोपयोगी संस्थांवर विश्वस्त असणं, एका वर्षात स्वामी विवेकानंदांवर जगभर 101 व्याख्यानं देणं, असं विविध पैलू असलेलं हे व्यक्तिमत्व आज आपल्याला चीफ गेस्ट म्हणून लाभलेलं आहे. आय नाऊ कॉल अपॉन आवर प्रेसिडेंट स्नेहा टू फेलिसिटेट हिम. राहुलजींना बोलताना ऐकणं हा आपल्यासाठी कायमच एक आनंददायी अनुभव असतो. सो आय रिक्वेस्ट हिम टू से अ फ्यू वर्ड्स नाव. राहुलजी. सामाम पातु सरस्वती भगवती. रोटरी क्लब पुणे मेट्रोच्या वतीनं व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार वितरण समारंभ आत्ता जो संपन्न झाला आणि ज्या व्यक्तिमत्वाला आपण सन्मानित केलं त्या स्वप्नाताई वाघमारे जोशी, रोटरीचे सर्व पदाधिकारी, स्वप्नाताईंच्या या सोहळ्यासाठी उपस्थित त्यांचे सर्व कुटुंबीय, इतर सर्व रोटरियन्स अँड्स, इतर जे कोणी ज्येष्ठ श्रेष्ठ माता पिता बंधू भगिनी आहेत, आपल्याला सगळ्यांना नमस्कार. मी आत्ता बसल्यानंतर स्वप्नाताईंना म्हणलं की
कधीतरी दोन एंड मिळतात तसं झालं. कधीही आम्ही एकत्र काम केलं नाही आणि आज या निमित्ताने आम्ही एकत्र आलो. पण त्यांचे चित्रपट मी पाहिलेले आहेत, सिरियल्स जरा कमी पाहिल्यात, कारण मी दुर्दैवाने कमी काम सिरियलमध्ये करतो. ह्या सगळ्या पूर्वीच्या आहेत मी काम केलं ते, स्मिता वगैरे असताना. त्यामुळे कारण उगाचच असं वाटतं ना, ते छोट्या पडद्यात मी कसं मावीन म्हणून मी जात नाही. पण अगदी खरं सांगायचं तर माझ्यासाठी दोन गोष्टी खूप आनंदाच्या आहेत. त्याचं कारण मगाशी ज्या वेळेला सगळी लोक त्यांच्याविषयी भावना व्यक्त करत होते, तेव्हा प्रत्येकाच्या ह्याच्यात एक पॉईंट फार महत्त्वाचा होता मराठी लोकांच्यामध्ये विशेषतः, की स्वप्नाताईंचं वाचन खूप छान आहे. अनेक भाषा त्यांना येतातच, पण ते वाचनामुळे त्या जे काही मांडतात त्याच्यामध्ये जी एक संपृक्तता येते ती त्या वाचनातून येत असते असं मला वाटतं. आणि आजचा दिवस मी निवडला तो नेमका त्याच्याशी निगडीत आहे असं मी म्हणेन. कारण थोडासा इतिहासाचा अभ्यास असल्यामुळे मला इतिहास आवडतो म्हणून फक्त सांगावं असं वाटतं की आजचा दिवस खूप छान आहे तुम्ही निवडलेला. दोन अर्थाने छान आहे. एक तर उत्तर संध्या आहे जागतिक महिला दिनाची, 8 तारखेला आत्ता तो होऊन गेला. दुसरी गोष्ट, आजचाच दिवस होता. आपण एकीकडे स्वातंत्र्याच्या 75वीत होत, पण त्याची सुरुवात ज्या पहिल्या प्रसंगाने झाली 240 किलोमीटरच्या प्रवासाने साबरमती ते दांडी, त्या दांडी यात्रेची सुरुवात आज झाली होती. आणि साहित्याशी त्यांचा संबंध आहे म्हणून सांगितलं पाहिजे की स्वातंत्र्यानंतर उत्तम साहित्यिक पुरस्कार वेगळ्या पद्धतीने दिले जावेत याची रचना ज्यावेळेला दिल्लीमधनं आपल्या स्वतंत्र निर्माण झालेल्या सरकारने केली, तेव्हा जी साहित्य अकादमी सुरू झाली त्या साहित्य अकादमीची सुरुवातही 12 मार्चलाच होती. त्यामुळे दिवस खूप चांगला निवडला, हा त्यातला एक अत्यंत आनंदाचा भाग. गाण्यांचं सादरीकरण खूप छान झालं त्यांच्या, आणि त्यातली काही गाणी आपल्याला सगळ्यांना माहिती असतात. आज नेमका मी ज्या कार्यक्रमाला आधी गेलो होतो तिथं तुमच्या फुगेसाठी लिहिणारा गीतकार मला भेटला, चोंडकर. तिथे एक काव्यसंग्रहाचं प्रकाशन होतं. मी तिथनं लवकर इकडं आलो कारण मी त्यांना सांगितलं होतं की मी वेळेत पोचीन मंदार. तर मंदारला कालच अवॉर्ड मिळालं त्याच्या एका गाण्यासाठी सिरियलच्या कलर्सचं. मग मी त्याचंही अभिनंदन करून तिथनं इथं आलो. म्हटलं शक्यतो औरंगजेब तिथं न थांबलेला बरा की आपण इकडं जाऊया. पण माझ्यासाठी महत्त्वाचा भाग हा असतो की आम्ही चित्रपटसृष्टीत काम करणारे सगळे आम्ही असं नेहमी म्हणतो की आम्ही स्वप्न विकतो लोकांसाठी. आणि ती स्वप्न विकणारीच जर स्वप्न असेल तर मग वेगळं काय घडणार. भाग एकच असतो की मी कलाकार आहे, मी काही दिग्दर्शक नाही. जिक्सॉ पझल आपण लहानपणी सोडवतो ना, तर त्यातला एक कुठला तरी चौकोन आम्ही असतो वेडावाकडा. तो कुठे बसवायचा चित्र नीट करण्यासाठी याचं काम करणारी लोक ही असतात. त्यामुळे अखंड चित्र ते निर्माण करतात, आम्ही त्यातल्या पझलमधला एक तुकडा असतो असं माझं कायम मत आहे. त्यामुळे तो एकत्र भावबंधन निर्माण करणं ही गोष्ट फार महत्त्वाची असते. आणि ती म्हणजे एका स्त्रीनी करणं ही जास्त चांगली गोष्ट असं माझं प्रामाणिक मत. त्याचं कारण एकच आहे की म्हणजे मी मगाशी निवेदकांपासून सगळ्यांच्या बाबतीत ऐकत होतो पुरुष प्रधान संस्कृतीत. मला काही त्याचं हे नाही किंवा मी काही विषाद वाटला वगैरे म्हणून नाही मी म्हणते. अहो पण निर्मिती हा विषयच स्त्रीकडे असतो, तिथं कुठे पुरुष येतो. त्यामुळे सुरुवातच स्त्रीकडनं आहे सर्व गोष्टींची. म्हणजे अगदी आपण मूळ सत्याकडे आपल्या सगळ्या पृथ्वीच्या जायला लागलो तरी ब्रह्म आणि माया त्यातली माया होती म्हणून ब्रह्माला जमलं, हे नाही तर काय घडणार होतं आपल्या आयुष्यात. त्यामुळे तो भाग फार महत्त्वाचा असं मला वाटतं. आणि वेगळे विषय घेऊन त्यांनी आपल्या समोर चित्रपटाच्या माध्यमातून ते मांडण्याचा प्रयत्न केला. कुठलीही कलाकृती ही वेगवेगळ्या पद्धतीने आमच्या ललित भागामध्ये मांडली जाते. नाटक जे असतं ते नेहमी आम्ही कलाकारांचं आहे असं म्हणतो. ललित किंवा गद्य लेखन आहे ते लेखकांचं आहे असं आम्ही मानतो. तसं चित्रपट हा दिग्दर्शकाचा आहे असंच मानलं जातं, कारण अंतिम सत्य तो मांडत असतो आणि त्याला काय कथा आधी दिसलीये ती कथा तो मांडत असतो. हा त्यातला अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. त्यामुळे अशा क्षेत्रात जाऊन मला जे मांडायचंय ते मांडण्याचा प्रयत्न करणं, यासाठी 30-32 वर्षापूर्वी काही वेगळं ध्येय घेऊन स्वप्नाताई या चित्रपटसृष्टीत आल्या आणि त्यांनी आपल्याकडे अतिशय उत्तम अशा काही कलाकृती, मग त्या दूरदर्शनच्या माध्यमातून असेल नाही ते मोठ्या चित्रपटाच्या पडद्याच्या माध्यमातून असेल, आपल्यापर्यंत मांडल्या. हा जास्त महत्त्वाचा भाग. हल्ली बहुतेकदा सगळ्या गोष्टींचा निकष हा कुठेतरी अवॉर्ड मिळाली का किंवा किती चालला याच्याशी निगडीत असतात. माझं प्रामाणिक मत असं आहे की ते मांडण्याचे कष्ट घेतलेले आहेत ना त्याला आपण किंमत आधी द्यावी.
किंवा मला काहीतरी बोलावंसं वाटत होतं, त्यासाठीचं मी निवडलेलं हे माध्यम चित्रपट होतं आणि त्यातनं मी ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवली. हा भाग जास्त महत्त्वाचा आहे. बरेचदा असंही घडतं की जे दिग्दर्शकांनी मांडलंय तेच लोकांना वाटेल असंही नाही. कारण आमच्या क्षेत्रामध्ये शांताबाई शेळके फार सुंदर गोष्ट एक बोलायच्या. त्या नेहमी म्हणायचे की मी छान गीत लिहिते हो, त्याला खूप छान संगीतकार मिळतातही हो, पण काय होतं ते जेव्हा लोकांपर्यंत पोहोचतो तेव्हा त्याचा अर्थ त्यांना काय लागतो हे मला नाही कळू शकत. मी लिहिताना ज्या अर्थाने लिहिले त्याच अर्थाने ते लोक स्वीकारतील असं नाही. आणि त्यालाच फार महत्त्वाचा भाग असतो नेहमी, कारण कला ही प्रेक्षकांनू नाही असते असं आपण म्हणतो. त्यामुळे रिसिव्हिंग एंड इज इम्पॉर्टंट. आम्हाला कितीही काही करावं असं वाटलं तरी ते तुम्हाला काय वाटलं याच्यावरती किंमत जास्त आहे. आणि सुदैवानी जे मला मांडायचे तेच प्रेक्षकांना जर कळलं तर हा अनुबंध जास्त चांगला असतो आणि तो अनुबंध ज्यांचा चांगला जमतो त्यांना सक्सेस मिळतो, त्याच्यात स्वप्नातही बसतात असं माझं प्रामाणिक मत. त्यामुळे या सगळ्या विषयामध्ये खरं सांगायचं तर उगाचच मला ज्या वेळेला सुभेदारदांचा फोन आला की तुम्ही याल का आणि तुमच्या हस्ते आम्हाला द्यायची इच्छा आहे आणि आमचे मित्र महेशजींनी मला या घोड्यावर बसवलं, तर तेव्हा मी म्हटलं की अरे बापरे, म्हणजे एकदम मला रिटायरमेंटला वगैरे टाकलंय का काय आता, किंवा तुमच्या हस्ते आता ही एक्सलन्स अवॉर्ड्स वगैरे द्यायला सुरुवात. कारण बाबासाहेब म्हणायचे तसं आहे की पुण्यामध्ये विद्वान किती तर पुण्याच्या संख्येच्या 1.5 पट. आणि मग त्यामुळे जेवढे पुणेकर तेवढे सगळेच जण कायमच अशा गोष्टींसाठी पुढे, तर त्याच्यात आपल्याला पटकन जाऊन बसायचं नाहीये अशा विषयात मी होतो. पण माझी बायको रोटरियन आहे त्यामुळे बाकी काही बोलता येत नाही. आणि त्यामुळे मी म्हटलं बाबा मी निश्चितपणे येतो. त्याची 2 कारणं. आपण अनेक जण रोटरियन इथे आहात म्हणून फक्त आज हा विषय जाता जाता सांगतोय. फार कमी लोकांना हे माहिती असेल. तुम्ही ते 4-वे टेस्ट वगैरे बोलता बाकी सगळं, किंवा तुम्ही पहिली रोटरी जी निर्माण झाली तर ती कशा पद्धतीने झाली, काय झाली, मग सोशल वर्कसाठी एकत्र यायचं, मग एक त्यातला त्यावेळेच्या LICचा एजंट, एक खूप मोठा त्यावेळेचा तिथला इंडस्ट्रियलिस्ट, एक स्मॉल स्केल इंडस्ट्री असणारा, आणि मग ते एकमेकांकडे भेटायला लागले आणि त्याच्यातून त्यांनी ते सुरुवात केली म्हणून त्याला रोटरी हे नाव पडलं वगैरे. हे सगळं ठीक आहे. फार कमी लोकांना हे माहिती असेल, पण रोटरीची निर्मिती जी झाली ती शिकागो मिडटाऊनमध्ये झाली. आणि शिकागो मिडटाऊनमध्ये ती होत असताना त्यातल्या 2 लोकांनी जे ऐकलं होतं ते विवेकानंदांचे विचार होते. फार कमी लोकांना हे माहिती असतं. त्याचं कारण असं, शिकागो मिडटाऊनचा मी ऑनररी मेंबर आहे. आणि महत्वाचा भाग आहे की हा सगळा जो सामाजिक सेवेचा विचार आहे, सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु, हा सगळा आपल्या संस्कृतीतनं पुढे आलेला आहे. त्यामुळे जरी बाकी सगळं तिकडून येत असलं पाश्चिमात्य विचारातनं, तरी आपल्या पौर्वात्यांकडनंच ते दिलं गेलेलं आहे. हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. कारण बरेचदा मी बघतो की सोशल वर्क करत असताना, सामाजिक सेवा करत असताना आपल्याला असं वाटतं की तिकडं भयानक काहीतरी काम चालतं. तर म्हणजे अगदी मी जाहीरपणे बोलतो त्यामुळे मला काही त्याच्यात म्हणजे लाज वाटायचं कारण नाही कुठल्याही अर्थी, की तिकडची सामाजिक सेवा ही काही हेतूनी केली जाते. आपल्यापैकी किती लोक या गोष्टी वाचतात माहीत नाही, पण फार मोठ्या आपल्याकडच्या ख्रिश्चन संत ज्यांच्याविषयी असं म्हणलं जातं की त्यांनी खूप छान काम त्यावेळेला कलकत्त्यामध्ये उभं केलं, त्याला भेट द्यायला सर्वपल्ली राधाकृष्णन जे गेले होते त्यांनी त्यांच्या लेखात लिहून ठेवलं की मी त्यांना विचारला होता हा प्रश्न की समाजसेवा ठीक आहे पण कन्व्हर्जन का करताय तुम्ही ख्रिश्चन धर्मात या सगळ्या बहुजन समाजातल्या लोकांचं. तर त्या म्हणल्या होत्या कन्व्हर्जन करायचं नसेल तर समाजसेवा करू कशाला. याच्या पलीकडचा हेतू हा आपल्या धर्माने दिलाय. म्हणून विवेकानंद म्हणले होते की कुठल्याही मार्गाने मोक्षाकडे जायचा धर्म जो तुम्हाला आवडेल तिकडे जा, आमच्या धर्मात या असं बंधन न घालणाऱ्या एकमेव धर्माचा मी प्रतिनिधी आहे. मला स्वतःला असं वाटतं की हा जो विश्वव्यापी विचार आपल्याकडे जो मांडला गेला तो वेगवेगळ्या पद्धतीने पुढे जाणं ही काळाची गरज आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यामध्ये या नवीन सगळ्या संकल्पनांमध्ये आज वेगळ्या वळणावरती आपला देश असताना काही नवीन गोष्टी निश्चितपणे स्वप्नाताईंकडनं पुढे येतील. त्यांचं वाचन आहे असं आपण म्हणलात त्याप्रमाणे त्यांनाही वाचनात ज्या काही मिळालेल्या वेगळ्या गोष्टी असतील ज्या मांडाव्याशा वाटतील त्या त्यांनी निश्चितपणे पुढे येऊन मांडाव्यात असं मी म्हणेन. त्याचं कारण असं की आज एका चित्रपटाविषयी सध्या चर्चा चालू आहे, काश्मीर फाईल्स. ताशकंद फाईल्स येऊन गेला, दुर्दैवाने कळला नाही. काश्मीर फाईल्स विषयी बऱ्यापैकी चर्चा आत्ता आहे आणि तो विषय दुर्दैवाने त्याला विरोध करणारी परत एक महिलाच होती की जिने 2 वर्ष प्रयत्न केले विनोद चोप्राच्या बायकोनी की हा चित्रपट लागू नये. पण प्रत्यक्ष तो चित्रपट बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं की काय पद्धतीने त्यावेळेला सगळं सहन करावं लागलं आपल्याकडच्या लोकांना.
यातलाच आणखीन एक पुढचा भाग जो कदाचित स्वप्नाताईंच्या वाचनात आला असेल, ज्या पद्धतीचे अत्याचार, फाळणी आणि या सगळ्या काळात आपल्याकडच्या महिलांना सहन करावे लागलेत ते वाचवत पण नाहीत असेत, पण कधी ना कधीतरी ते सगळं पडद्यावरती आल्याशिवाय आपला पूर्व इतिहास आणि आपलं स्वातंत्र्य किती भगभगत्या पद्धतीने आपल्या स्त्रियांनी सहन केल्यानंतर आपल्याला मिळालंय हे कळू शकतं असं मला वाटतं. आणि अशा काही ज्वलंत विषयांना एखाद्या स्त्रीने हात घातला तर ते जास्त आणखीन परिणामकारक आणि समर्पक होऊ शकेल असं मनापासून मला वाटतं. आणि म्हणून जाता जाता ही इच्छा व्यक्त केली. खरं तर स्त्रियांच्या भूमिका असलेली करा असं मी कशाला सांगायचं, म्हणजे त्यात मला रोल नाही असं होईल. पण प्रामाणिकपणे सांगायचं तर हा सगळा भाग खूप महत्त्वाचा आहे आजच्या काळामध्ये. आणि अशा वेगवेगळ्या विषयांना, आपल्याला आवडलेल्या साहित्य कृतींना लोकांसमोर नेण्यासाठी त्या गेली अनेक वर्ष काम करतायत. इथूनही पुढे त्या करत राहतील. आणि कधीतरी दोन रूळ समांतर चालत असतात, भेटत नाही ते बरोबर आहे, पण लांबून बघताना क्षितिज मिळाल्यासारखं वाटतं, तेव्हा कधीतरी हे दोन समांतर रूळ भेटतीलही पुढं, अशी ही आशा या निमित्ताने व्यक्त करतो. पुन्हा एकदा त्यांच्या सगळ्या कार्याला आपण हा जो काही व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कारांनी सन्मानित केलं त्याबद्दल पुणे मेट्रो रोटरी क्लबचं मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांनाही खूप खूप त्यांच्या सगळ्या उर्वरित आयुष्यासाठी आणि कार्यासाठी शुभेच्छा देतो. कारण आता प्रमुख पाहुणा आहे म्हणून काहीतरी असं बोलायलाच लागतं. कारण नॉर्मली आपल्याकडे असं म्हणलं जातं की मार्गदर्शन करा किंवा असं काही, तर मार्गदर्शन करा म्हणजे मग आपल्याकडे ती प्रथा झालेली आहे ना की ज्याच्या डोक्यावरचे केस पांढरे व्हायला लागलेत किंवा कमी झालेत तो मार्गदर्शनास योग्य. मग त्या अर्थाने आता बहुतेक मीच आहे इथे, म्हणून मी फक्त म्हणलं. पण खरंच मनापासनं त्याचं कारण असं आहे की जवळजवळ 106 पैकी 55 पेक्षा जास्त चित्रपट मी खलनायकच केले. त्यामुळे सुभेदारताईंचा दुष्ट हेतू मला नंतर कळला की मला का बोलवत आहेत. कारण इथे सुद्धा उच्चार करताना शाहूविषयी थोडंसं बोललं गेलं, स्वामी समर्थांविषयी किंवा बाकी कुठल्या गोष्टींविषयी बोललं गेलं. बोललं काय तर बाबा थरथरा आटाटी त्याच्याविषयी, किंवा ते पहिल्यांदा अशी भीती दाखवली जायची, तशी भीती दाखवली जायची. त्यामुळे त्यांचा दुष्ट हेतू मला नंतर कळला की असं काहीतरी एक्सलन्स अवॉर्ड आपण छान देत असतो. स्वप्नाताईंना असं एक वेगळं अवॉर्ड त्यांच्या आयुष्यातलं मिळतंय, तर स्त्रियांना पटकन कळतं ना, किती लहान मुलं असतं. एकदा ते जन्माला आल्यावर जरा आईच्या म्हणजे कडेवरनं दुसऱ्याच्याकडे जायला लागलं की बाई काय करते, सकाळी उठायचं, मुलाला नाहू माखू घालायचं, अंगडं टोपडं घालायचं की तिचं हे बोट उजव्या कोपऱ्यात किंवा डाव्या तळपायला जातं. आधी एक तीट लावायची, आलाबाला तळव दृष्ट नको लागायला. तर बहुतेक त्यांनी हाच विचार केला की 55 पेक्षा अधिक चित्रपट खलनायक करून ज्याचं आयुष्य काळ आहे, ही जर दृष्ट किंवा तीट या अवॉर्डला आज लागली स्वप्नाताईंच्या पुढे कधीच काही घडणार नाही. तर तेवढी तीट फक्त लावण्यासाठी मी आलो होतो. मनपूर्वक पुन्हा एकदा शुभेच्छा देतो स्वप्नाताईंना सगळ्या त्यांच्या भावी कारकिर्दीसाठी. आपल्यालाही सगळ्यांना शांतपणे आपण इतका वेळ ऐकून घेतलं म्हणून मनपूर्वक धन्यवाद देतो. वाणीला विराम देतो. वंदे मातरम. धन्यवाद राहुलजी. मी जेव्हा तुमचा परिचय करून देत होते तेव्हा मी म्हटलं तसं की ते खूप अवघड काम होतं आणि त्यातले हिस्ट्रीचा तुमचा अभ्यास हा पॉईंट निसटलेला आपोआपच ह्या तुमच्या बोलण्यातनं बाहेर आला, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आता मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आमच्या घरच्याच IPDG रश्मी कुलकर्णी घरच्याच असं म्हणते आणि तरी ओळख करून देते आहे. याची 2 कारणं आहेत की आज इथे काही नॉन रोटेरियन्स आहेत, त्यांना त्यांच्याबद्दल माहिती व्हावी, आणि दुसरं म्हणजे त्यांच्याबद्दल आम्ही जेव्हा ऐकतो तेव्हा आम्हालाही एक प्रेरणा मिळते, त्यामुळे त्यांची थोडक्यात ओळख करून देते. रश्मी कुलकर्णी या डिस्ट्रिक्ट 3131च्या पहिल्या महिला प्रांतपाल आहेत. शी इज अ मेंबर ऑफ रोटरी क्लब ऑफ Parvati for last 20 years. She has served on many club and district positions. She, along with her husband, PDG Vinay, is a generous donor, member of AKS, which is Art Club Society. ह्याचा मेंबर होण्यासाठी $5,00,000 पर्यंतची डोनेशन्स त्यांनी आत्तापर्यंत दिलेली आहेत. रोटरी हॉल ऑफ फेम असं रोटरीच्या मेन ऑफिसमध्ये अमेरिकेत जे आहे तिथे या दोघांचंही पोर्ट्रेट झळकतं आहे. She is an architect by education and profession, runs her own consultancy. She is an executive committee member of Institute of Architecture. She is a recipient of Udyogini and Ranaragini Puraskar for her outstanding work in the field of architecture. A very dynamic, energetic and enthusiastic personality.
I request our President to felicitate IPDG Rashmi. थँक्यू स्नेहा. रश्मीताई एक उत्कृष्ट ओरेटर तर आहेतच आणि त्यांची एनर्जी जी आहे ती त्यांच्या बोलण्यातनं आपल्यापर्यंत पोचते. सो गेट सेट. कॉल अपन रश्मीताई फॉर हर फ्यू वर्ड्स. थँक्यू माधवी. मी ओरेटर वगैरे आहे असं सांगून माझं टेन्शनही वाढवलेलं आणि इतकी उत्तमोत्तम भाषण ऐकल्यानंतर मी आता एक रोटरीचा प्रोटोकॉल पाळत आहे एवढंच फक्त सगळ्यांनी लक्षात घ्यावं कृपया. प्रेसिडेंट स्नेहा, सेक्रेटरी सुरेखा, कन्व्हेनर डॉक्टर वर्षा, आजचे प्रमुख पाहुणे राहुल सोलापूरकर. आता यांच्याबद्दल म्हणजे त्यांना मी ओळखते जसे तुम्ही सगळेजण ओळखता, पण त्यांना जेवढं वाटत असेल की मला त्यांची माहिती आहे त्याच्यापेक्षा खूपच जास्त त्यांची माहिती मला आहे. कारण आमची एक खूप चांगली कॉमन मैत्रीण आहे की जिच्याकडनं मला सगळ्या ही आली होती, मृणाल आली होती, मग अमकं झालं तमकं झालं अशा डे टू डे बातम्या मला कळत असतात. हे मी मुद्दाम नमूद करते. आजची उत्सवमूर्ती स्वप्ना वाघमारे जोशी, अभय संगीता मित्र माझे, त्यांचे आईवडील आलेले आहेत ते IPP मकरंद आणि योगेश्री. आज मला इथे सन्माननीय अतिथी म्हणून या छान कार्यक्रमात सहभागी करून घेतल्याबद्दल आभार मानताना माझी एक प्रेमळ तक्रार आहे की मला अतिथी काय म्हणून असं म्हणजे ते मगाशीही म्हणालीस की घरच्याच असल्या तरी वगैरे सगळं असं तरी खरोखरच मेट्रो क्लबला येताना मला अतिथी असं आवडत नाही. पण आता समजा मी गेल्या वर्षी आलेच नाही आणि आले असते तर मी पाहुणी म्हणूनच आले असते. त्यामुळे मी हे आज स्नेहाच्या प्रेमापोटी चालवून घेते की सन्माननीय अतिथी. ती कसर स्नेहाने भरून काढली आणि तिने मला सांगितलं की अख्ख्या वर्षात जमलं नाही तर यावेळेला मला काही झालं तरी बोलवायचंच होतं. त्या व्यावसायिक गुणवत्तेकडे वळण्यापूर्वी थोडं माझ्या मनातलं बोलते. मी डिस्ट्रिक्ट 3131ची डिस्ट्रिक्ट गव्हर्नर गेल्या वर्षीची. असे 550 डिस्ट्रिक्ट जगात आहेत, 34,000 क्लब्स आहेत, 12 लाखहून अधिक मेंबर्स आहेत आणि आपल्या डिस्ट्रिक्टची भौगोलिक सीमा पुणे, पनवेल, रायगड अशी आहे आणि त्यात 140च्या आसपास क्लब्स आहेत एकूण. त्यातले 100 क्लब्स चांगले आहेत, 50 उत्तम आहेत, 10 उत्कृष्ट आहेत आणि पहिल्या 3 अत्युत्कृष्ट क्लब्सपैकी एक क्लब आहे रोटरी क्लब ऑफ मेट्रो की ज्यांनी गेल्या वर्षी अटके पार झेंडे लावलेले आहेत आणि अशी टाच मारलेली आहे की आता हे पुढचे अनेक वर्ष त्यांची घोडदौड चालू राहणार आहे. तर व्यावसायिक गुणवत्ता असा मी जेव्हा विचार करते तेव्हा मी त्याचे 2 भाग करते. एकतर गुणवत्ता कुठल्याही क्षेत्रातली कशामधली गुणवत्ता, तर ती आपल्याला कशात गती आणि रस आहे आणि आपण कशात एक्सपर्टीज आहोत हे कळणं ही त्याची पहिली पायरी. ती काही लोकांना इयत्ता 7वीत कळते आणि काही लोकांना 70 वर्षाचं झालं तरीही कळत नाही की नक्की आपल्याला काय हवं आहे किंवा आपण कशात उत्तम आहोत ते. आणि किंवा कसं होतं की खूप वेळा कळतंही पण त्याचा उपयोग फक्त स्वांत सुखायच केला जातो. म्हणजे आपल्या आसपास तुम्ही पण अशी एक नजर टाका, नॉट ओन्ली महिला, पुरुषसुद्धा, बायकासुद्धा कितीतरी उत्तम स्वयंपाक करतात, गाणी म्हणतात, चित्र काढतात, अत्यंत उत्कृष्ट हिशोब शेअर सगळ्या गोष्टीत त्या असतात. पण ह्याचा व्यवसाय म्हणून उपयोग करावा ह्याच्यासाठी लागणारा जो आत्मविश्वास, जी धडाडी आणि जो एक काय म्हणू आपण साहसी वृत्ती जी लागते ती 10तल्या 8 लोकांमध्ये नसते. त्याच्यामुळे आपण खूप लोकांना आणि खूप चांगल्या चांगल्या गुणी लोकांना मुकतो. आता सगळ्यात म्हणजे मला गंमत वाटते स्वतःची, एक विजिगीषू वृत्ती लागते. म्हणजे माझं मराठी खूप चांगलं होतं शाळेमध्ये, म्हणजे आता अंजू आहे इथे वर्गातली माझ्या की खूप, पण मला त्याच्यात म्हणजे पुढे जाऊन म्हणजे काय आपण आर्ट्सला जावं आणि त्याच्यात काहीतरी करून प्रोफेसर व्हावं वगैरे हे फारच लांबची गोष्ट. पण मला त्याच्यात साधं वर्गात हायेस्ट यावं इतकी सुद्धा महत्त्वाकांक्षा मला कधी नव्हती. म्हणजे मला माहिती होतं की सगळ्यांच्यापेक्षा माझं मराठी आहे चांगलं, पण आहे चांगलं, त्याच्यात मार्क मिळवणं आणि त्याचा काही संबंध नाही. असा एक उर्मटपणा अंगात जो असतो तर तो बहुतेक वेळा आपल्याला नडतो की ज्याच्यामुळे आपण पुढे प्रगती करू शकत नाही. आता विनयला मी चेष्टेने नेहमी म्हणते की व्यावसायिक गुणवत्ता असं जेव्हा म्हणतो की हा गुणवत्तेचा चांगला व्यवसायासाठी उपयोग करणं, तर मी त्याला चेष्टेने म्हणते तो आर्किटेक्ट नाही, त्याने इंटिरियरचा कोर्स केलेला नाही, पण मी त्याच्या ऑफिसमध्ये नोकरीला होते. त्यामुळे मी त्याला असं चिडवते नेहमी की तू जरी काड्यापेट्यांची फॅक्टरी टाकली असतीस तरी तू तेवढेच पैसे मिळवले असतेस आणि आपलं राहणीमान तसंच असतं आणि आपण तसेच $5 लाख दिले असते. आता त्याच्यावर त्याचा उलटा टोमणा मला असा असतो की ज्याच्यात 5 पैसे सुद्धा मिळणार नाहीत रश्मी अशा सर्व गोष्टीत तू एक्सपर्ट आहेस, हे तो मला निक्षून सांगतो. त्याचं कारण कुठलाही इव्हेंट मॅनेजमेंटपासून HR पासून रोटरीचं काही कुठलीही गोष्ट तुम्ही घ्या की मी म्हणते की ते काय माझ्या असा बाये हात का खेळ आहे, पण त्याच्यावर त्याचं म्हणणं असतं की 5 पैसे मिळणार नाही त्याच्यात. आता हे चांगलं का वाईट मला माहीत नाही, पण रोटरीने हे मला खूप शिक्षण दिलं की काही न करता डोळे मिटून पुढे जायचं आणि काम करायचं. त्याचाही मला अर्थात माझ्या रोटरी करिअरमध्ये फायदा झाला. पण व्यावसायिक गुणवत्ता म्हटलं तर ती लांबच राहिली. आता या बाबतीत माझा आयडियल जो आहे म्हणजे वयाचा अंदाज करू नये कोणी, पण केंटुकी चिकनचा जो मालक आहे आपला
कर्नल हार्लंड सँडर्स हा माझा आदर्श आहे. तो रिटायर झाला त्याच्या व्यवसायातनं आणि कोपऱ्यावर आल्यावर त्याला भूक लागली आणि त्याच्या लक्षात आलं की इथे जवळ काही खायला नाही आहे. मग त्याला फक्त चिकन बनवता येत होतं, बाकी काही करता येत नव्हतं. तर त्यामुळे त्यांनी तिथे एक रोड साईड छोटंसं एक हे टाकली टपरी आणि चिकन विकायला सुरुवात केली. आता त्याला कर्नल हार्लंड म्हणून सगळीकडे आपल्या गुगलवरती आहे. पण कर्नल ही पदवी त्याला शहराच्या मेयरनी नंतर चिकनच्या त्याच्या व्यवसायानंतर दिलेली आहे. त्याचा मिलिटरीशी काहीही संबंध नाही. तर मी म्हणते हे त्याने 60व्या वर्षी केलं म्हणजे अजून आपल्याला होप्स आहेत. तर आपण चांगला व्यवसाय अजून काहीतरी एखादा वेगळा करूयात आणि तो चालू करूयात असं माझं स्वप्न आहे. आर्किटेक्चर मी भरपूर केलं, पण त्याच्यातही मी नेहमी म्हणते की भरपूर काम केलं मी, पण ते बिलं करणं, अमकं टमकं, अकाउंट बिकाउंट हे सगळं कोणीतरी दुसरं संबंध वॉज टेकिंग केअर म्हणून मी ते चांगल्या पद्धतीने करू शकले. ऑफकोर्स क्रिएटिव्हिटी मात्र माझी मी संपूर्ण वापरली. दुसरं एक मला असं वाटतं की ही जी आहे आता आपली उत्सव मूर्ती आजची, तर अत्यंत हार्डकोअर कर्मयोग असं मला वाटतं की जे काय आपल्याला येतं आहे त्याचा आणि व्यावसायिक दृष्टिकोन असल्याशिवाय हौशी गोष्टीतनं तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. म्हणजे आत्तासुद्धा मी मराठीत लिहिलं जर तर मी असं लाजत सांगते की ते मी लिहिलं ते जरा वाजवर का असं. मग त्याला जर व्यावसायिक बॅकग्राऊंड असेल तर त्याला जो एक ठाम काय म्हणतो अधिष्ठान येतं ते त्याच्याशिवाय ते येत नाही. तर ते मला अगदी खूप कौतुक वाटतं की हिने गेली 25 वर्ष केलेलं आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात केलं आहे. ह्याच्यामध्ये TV सिरियल्स, चित्रपट, नाटकं ह्याच्यात सगळ्यात केलेलं आहे. आणि आत्ता अगदी राहुलजींनी अत्यंत उत्तम सांगितलं की चांगला चालला म्हणजेच तो चांगला चित्रपट. तर मी यावर्षीच्या आपल्या करंडकाच्या ह्याच्यात भाषणात सांगितलं होतं की जर असं कोणाला वाटत असेल की चटकन कोणी काही सिनेमा बनवावा आणि नाटक बनवावं आणि आपण म्हणावं हां फालतू होतं, तर एक नाटक बसवून बघाच. म्हणजे तुम्हाला कळेल की काय काय त्याच्यामागे आणि किती पापड बेलायला लागतात. भले मी म्हणते नेहमी की प्रतिभा याचा कमी जास्त असू शकतं की पण त्याच्यासाठी लागणारे कष्ट, त्याच्यासाठी लागणारं जे काय असतं त्याला तोड नाही. म्हणजे त्याचा आउटपुट मे बी तुम्हाला आवडेल किंवा नाही आवडेल, पण कष्टाला काही त्या सीमा नसते. तर त्याच्यामुळे कुठलंच काम वाईट नसतं हे अगदी 100% आधी पहिली गोष्ट. आणि कुठल्याही कामाला कष्ट खूप लागतात. माझे अगदी प्रणाम आहेत की हे अत्यंत अडचणीतनं एवढ्या सगळ्या ह्याच्यातनं वाटचाल करून आज यांनी सगळ्यांनी राहुलजींनी यांनी हिने यश मिळवलेलं आहे. त्याच्यासाठी मी अगदी म्हणजे काय म्हणतो त्याला वंदन आहे माझं तुम्हाला की खरोखर. कारण आय कॅन इमॅजिन की कुठल्याही फील्डमध्ये 25 वर्ष सलग राहिल्यानंतर किती गोष्टींना तुम्हाला तोंड द्यायला लागतं आणि किती अडचणीतनं पुढे जायला लागतं हे आपण प्रत्येकजण इथला प्रोफेशनल माणूस कल्पना करू शकतो. तर परत एकदा तुमचं अभिनंदन, मेट्रो क्लबचं अभिनंदन करते की अत्यंत उत्कृष्ट व्यक्तीला त्यांनी दिलेलं आहे हे बक्षीस. आणि आज ह्या तुमच्या खरोखरच घरगुती सोहळ्यात मला सहभागी करून घेतल्याबद्दल मनःपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू IPDजी. आपण सुरुवातीला जो डान्स परफॉर्मन्स पाहिला त्याची सादरकर्ती वेदांगी कुलकर्णी. तिचं कौतुक करण्यासाठी आज स्वप्नाताईशिवाय दुसरं योग्य कोणीही इथे उपलब्ध नाही. त्यामुळे वेदांगी प्लीज कम ऑन स्टेज. I request Swapna to felicitate Vedangi. Thank you, Swapna. आपण सगळेच जण स्वप्ना वाघमारे जोशी यांच्या या क्षेत्रातील प्रवासाबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक आहोत. आता या कार्यक्रमाच्या उत्तरार्धात त्यांच्याशी गप्पा मारणार आहेत आपलेच पास्ट प्रेसिडेंट भूषण महाजन. भूषणचा थोडक्यात परिचय करून घेऊ. भूषण महाजन, फाउंडर, चेअरमन, मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ अर्थबोध शेअर्स अँड इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड. ही इज अ MSc, MBA and certified financial planner, a keynote speaker in various financial conferences, business coach and mentor, initiator of workshops for investor education, a writer in dailies like Sakal, Lok Satta about financial matters. He wears many hats. A avid connoisseur of ghazals, shairi, Indology, history, are other facets of his personality.
भूषणचं व्यक्तिमत्व इतकं चतुरस्त्र आहे की मला असं कळत नाही की महत्त्व कशाला द्यायचं, की गझल शायरी आवडते याला महत्त्व द्यायचं का भूषणची कंपनी 250 कोटीचा इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ सांभाळते याला द्यायचं. सो आता इथेच थांबते. आय कॉल अपॉन भूषण अँड स्वप्ना फॉर आवर गप्पा नाव अँड स्टेज इज ऑल युअर्स. हॅलो. या आपला पुरस्कार प्रदान सोहळा सुरू होताच आपल्या रोटेरियन मृणाल सोलापूरकर यांचं आगमन झालेलं आहे, तर मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करते. प्रथम 2 गोष्टी क्लिअर करतो. म्हणजे कसं आहे, आमच्या रोटरीमध्ये सगळ्यांना अरेतुरे म्हणायची सवय आहे. तर इथे चाललं होतं स्वप्नाताई, स्वप्ना दिदी, तर बरं आम्हाला तर विशेषतः म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना एखाद्या तरुणींनी अरेतुरे केलं की बरं वाटतं जरा. त्यामुळे हा कुठलाही त्यात हे न ठेवता, म्हणजे फॉर्मॅलिटी न ठेवता, संगीताचा वशिला लावून तुला मी स्वप्नाच म्हणेन. ही पहिली गोष्ट. दुसरी म्हणजे कसं की गेले खरंच 3-4 वर्ष पूर्णपणे शेअर मार्केट आणि याच्यात गुंतलेलो आहे. त्यामुळे सिरियल, सिनेमा यांचा माझा संबंध कमी आहे. त्यामुळे मी अजूनही थरथर कापतोय तुझी मुलाखत घ्यायची म्हणून. तर म्हणजे बरं, मला जेव्हा वर्षाने सांगितलं की हे बघ तू नशील ना तर आम्ही सगळ्यात तयार आहोत बरं का, आम्ही आम्हाला तिची इतकी माहिती आहे की काही फॅमिली. तर असो सुरुवात करतो. अर्थात तुझ्या म्हणजे एकूणच जो काही कला विश्वातला प्रवास आहे तो इतका रंजक आहे की मी काही फारसं केलं नाही तरी सगळ्यांना हे आवडणारच आहे, याच्यात मला खात्री आहे म्हणजे याची. पण एक आपल्या साध्या नेहमीच्या साच्यात, ठराविक साच्यात सुरुवात करतो की जसं आम्ही रोटरीत आलो तेव्हा आम्हाला आणलं ताऊंनी, पण आम्हाला रुळवलं संगीता अभयानी. म्हणजे आम्ही रुळलो त्यांच्यामुळे. म्हणजे आमचा संकोच त्यांनी दूर केला. 30 वर्षापूर्वी TV आणि सिनेमासृष्टीत तू आलीस. सामान्यजन त्यावेळेस सिनेमाला नाकं मुरडायचे की अरे सिनेमात गेलं म्हणजे काहीतरी वेगळं आहे बरं का, हे काय याला दुसरं काही जमत नाही म्हणून सिनेमात गेलं. पण ठरवून आणि पूर्णपणे निर्धाराने तशी महत्वाकांक्षा घेऊन सिनेमात गेली. तुला रुळायला कोणी मदत केली? त्या सुरुवातीच्या प्रवासाबद्दल आम्हाला सांग ना. सुरुवात म्हणता येईल की मी जेव्हा बॅचलर्स इन परफॉर्मिंग आर्ट्सकडे वळले की 12वी नंतर, तर तेव्हाच जर माझ्या आईवडिलांनी मला थांबवलं असतं तर तेव्हाच जर माझ्या आईबाबांनी मला थांबवलं असतं तर मला इथपर्यंत जर्नी झालाच नसता. पण तेव्हा आणि आजपासून एक 30-35 वर्षापूर्वी हे खूप अवघड होतं की करिअर म्हणून मला हे चूज करू देणं. आमची फॅमिली जिथे डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, इकॉनॉमिस्ट्स आहेत, ते ह्या फील्डमधली मी पहिलीच. पण कुठेही माझ्या बाबांनी किंवा आईनी मला असं भासवू दिलं नाही की अरे काय झालं. मला बाहेरून कळायचं की लोक म्हणायची अरे वाघमाऱ्यांची मुलगी वाया गेली, एवढी शिकलेली सवरलेली फॅमिली आहे, त्यांची एक मुलगी वाया गेली, असं लोक म्हणायचे. हे पण मग त्यांना पण म्हटलंच असेल, पण त्यांनी हे नाही केलं काही त्याच्यावर, म्हणजे आम्हाला कुठेच बंधन नाही घातलं. त्यामुळे सगळ्यात पहिलं क्रेडिट मी त्या दोघांना देईन की त्या काळी त्यांनी मला एवढा सपोर्ट केला. म्हणजे मला आठवतंय बाबा जॉबवर यायचे तरी उशिरा रात्री माझ्या नाटकाच्या रिहर्सल संपल्या तर तिथे मला 2 व्हीलरवर घ्यायला यायचे. आणि कधीही मला म्हणजे हे फीलच नाही होत की हे प्रोफेशन काही कमी आहे ह्याच्यात. त्याच्यामुळे तो रिस्पेक्ट मला जो त्यांच्याकडनं मिळाला ह्या प्रोफेशनसाठी तो मला कायम राहिला. आणि मुंबईत मला सगळ्यात जास्त जर कोणी कम्फर्टेबल केलं आहे तर माझ्या प्रोफेशननीच. आय थिंक हे प्रोफेशन ना, जर तुम्ही जितकं जागृत दैवत आहे, तुम्ही जितकं द्याल तितकं तुम्हाला परत देते ते. आणि तुम्ही त्याच्याच नादात, कारण मला वाटतं जगात 1% लोक असतील ज्यांचं हॉबी त्यांचं प्रोफेशन आहे, ज्याच्यात आम्ही आहोत. वी आर व्हेरी लकी. आणि त्याच्यामुळे मला कम्फर्टेबल फील करण्यासाठी माझ्याकडे माझं फील्डच होतं. अगदी म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला वाटतं सुरुवात झाली TV आणि याच्यामुळे. आणि एक ती आठवण मला कधीतरी मागे आपण भेटलो तेव्हा सांगितलेली आहे की दिल्लीला जाऊन आम्ही 8-8 दिवस रोज वाट बघायचो. तर ते जे सुरुवातीचे कष्ट होते, तो जो स्ट्रगल होता त्याच्याबद्दल थोडं सांग आम्हाला.
तर अहंकार नावाचा एक पायलट मी केला आणि माझ्याबरोबर माझी पार्टनर राधिका बोरगावकर तिने मला खूप एनकरेज केलं आणि राधिका आणि मी आम्ही दोघींनी पैसे थोडे थोडे पिच इन करून आम्ही एक पायलट केला अहंकार नावाचा आणि आम्ही मेट्रोला DD मेट्रोला सबमिट करण्यासाठी गेलो. पहिलं रिॲक्शन लोकांचं होतं की तिथले लोक पैसा ज़्यादा हो गया है क्या, क्यों पायलट बना रहे हो, हर कोई पायलट बना रहा है. म्हटलं ठीक आहे आम्ही बनवलं तुम्ही बघा तर खरे, अच्छा कल देखते हैं. मग सकाळी आम्ही 11ला जाऊन बसायचो ते संध्याकाळी 6पर्यंत तिथेच, कारण जेवायला जायला आम्ही म्हटलं आम्ही जेवायला जातो पण अभी बुलाएंगे तो क्या करोगे, त्याच्यामुळे आम्ही सकाळी ब्रेकफास्ट करून जायचो. असे 7-8 दिवस. मग आम्ही शेवटी पत्ते न्यायला लागलो, दूरदर्शनमध्ये पत्ते खेळायचो आम्ही तिथे बसून. आणि मग 8व्या दिवशी ती कमिटीनी ती सिरियल बघितली आणि लगेच आम्हाला आत बोलवलं, अरे ये तो प्राईम टाईम का शो है. तेच लोक जे म्हणत होते की पैसा ज्यादा हो गया है क्या. त्याच्यामुळे मग ते छान वाटलं, 8 दिवस पत्ते खेळल्याचं सार्थक झालं असं वाटलं. आणि ती पहिली पायरी म्हणजे तिथून सुरुवात झाली. हो म्हणजे हिंदीची. त्याच्या आधी मी गुजराती सिरियल्स डिरेक्ट केल्या होत्या. आणि यू हॅड अ स्टिंट इन दिस TV ॲज ए कम्पेअर ऑल्सो का की काय. नॉट रिअली. नॉट रिअली. ओके. आय एम व्हेरी बॅड ॲट. बघितलं नाही तुम्ही. मी मगाशी म्हटलं तसं कॅव्हिएट म्हणजे मला अरे तुरे करावं लागणार आहे. मग आपल्या एकता कपूर आणि या कंपनीकडे कसं म्हणजे तिथपर्यंत कशी पोहोचलीस. माझ्या एका सिरियल पहिल्या अहंकारमध्ये एक मुलगी काम करत होती, भैरवी रायचुरा, जी तेव्हा एकतानी साईन केलं होतं तिला हम 5साठी. त्याच्यात ती काजलभाई म्हणून फेमस झाली. नंतर तिची पहिली सिरियल माझ्याबरोबर होती अहंकार. आणि तेव्हा तिने माझ्याबद्दल एकताला सांगितलं. तेव्हा एकताचं एक पण सिरियल एअरवर गेली नव्हती, तिने बरंच काय करून ठेवलं होतं. मग ती मला म्हणाली की मिलते हैं. आणि मग आमची भेट झाली, मग गप्पा झाल्या. मग होता होता मानो या न मानो करते मी, तुम्ही कराल का डिरेक्ट. तर तो पहिला शो तिचा जो एअरवर गेला आणि कोइन्सिडेंटली तिचे सुरुवातीचे भाग मी केले होते डिरेक्ट. त्याच्यानंतर ते बालाजी पण एक प्रकारे आजही मला ते घरासारखं वाटतं. पण म्हणजे तू एकताला सांभाळून घेतलंस असं म्हणून. नाही असं नाही म्हणता येणार. ती खूप ब्रिलियंट बाई आहे, म्हणजे ती सुपर ह्युमन आहे असं मला वाटतं. तो एक वेगळाच विषय आहे बोलण्यासाठी. आणि हा प्रवास जो टीव्हीतून चित्रपटाकडे हिंदी आणि मराठी हा कसा झाला. पहिले हिंदी चित्रपट काय झालं की मी 3 बहुराण्या नावाची एक सिरियल झीसाठी डिरेक्ट करत होते. आणि ते जसं इंटिग्रेशन असतं ना, लोक फिल्म प्रमोट करायला हल्ली पण सिरियल्समध्ये जातात ना ॲक्टर्स, की ही फिल्म रिलीज होतीये. तशी हिमेश रेशम याची आपका सुरूर फिल्म रिलीज होत होती आणि ते इंटिग्रेशनसाठी आमच्या शोमध्ये आले होते. आणि तिथून ते गेले आणि मग त्यांच्या मॅनेजरचा मला फोन आला की सरांना भेटायचं आहे तुम्हाला. तर मला वाटलं परत, कारण हिमेशजी तेव्हा टेलिव्हिजन पण करत होते. तर म्हटलं आत्ता मी एका वेळी एकच शो करते, त्याच्यामुळे मी पण एक बार मिलो तो सही असं म्हणता 1.5-2 महिन्यांनी आम्ही भेटलो. तेव्हा ते म्हणाले की स्क्रिप्ट. पण मी थोडी रिलक्टंट होते, कारण की त्यांची एक वेगळी इमेज आहे हिमेश सरांची. मग त्यांनी मला स्क्रिप्ट दिलं. ते स्क्रिप्ट मला खूप आवडलं आणि दमादम नावाचं खूप निखळ, म्हणजे खूप इट्स लाईक अ ट्रिब्यूट टू ऋषिकेश मुखर्जी असं म्हणता येईल, इतकं क्यूट आहे ते सब्जेक्ट. आणि मग आम्ही ती फिल्म केली. आणि हिंदीतून मराठीकडचा प्रवास किंवा संस्कार धरोहर अपनों की सिरियल मी प्रोड्यूस करत होते. तेव्हा एक दिवस मला स्वप्नीलचा फोन आला. आणि स्वप्नील आणि माझी ओळख कशी आहे, फार गमतीशीर आहे. बऱ्याच वर्षांपासून इंडस्ट्रीत अशी र्युमर आहे की मी आणि स्वप्नील भाऊ बहीण आहोत, कारण स्वप्ना जोशी स्वप्नील जोशी. त्याच्यामुळे त्याचा कॉल टाईम मला येतो, त्याचे मेसेजेस मला, माझे त्याला. जेव्हा आमची ओळख पण नव्हती तेव्हापासून. आणि मग आम्ही एकमेकांचा नंबर शोधून, अरे बाबा हे काही महत्त्वाचं आहे का बघ. नंतर तो खूप प्रोटेक्टिव्ह व्हायला लागला की अगं स्वप्ना, एका माणसाचा फोन आला होता, मला तो काही बरोबर वाटला आणि मी तुझा नंबर दिला नाही. तर मला खूप गोड वाटायचं की ओळख नाही काही नाही. पण तर त्याचा एकदा फोन आला मला की स्वप्ना एक मराठी फिल्म करशील का. तर म्हटलं अरे मी कधी केली नाही आहे, मी एकच फक्त सिरियल केली होती, देवयानी प्रोड्यूस केली होती, डिरेक्ट केली नव्हती. तर म्हटलं सब्जेक्ट आवडला तर तेव्हा त्यांनी मला एक सब्जेक्ट ऐकवला. तर म्हटलं हा सब्जेक्ट मी केला आहे टेलिव्हिजनमध्ये, हा अख्खा सब्जेक्ट ह्याच टाईपचा मी हिंदीत केला आहे आणि मला तोच सब्जेक्ट रिपीट नाही करायचा. मग थोड्या दिवसांनी मला वाटलं तो विसरला असेल, पण तो बरोबर, मग स्वप्ना तू सब्जेक्ट दे ना. मग एक 5-6 महिने आम्ही सब्जेक्ट्स डिस्कस करत राहिलो. मितवाची कथा माझ्याकडे होती, पण मला असं वाटलं होतं की माहिती नाही, वेगळी लव्ह स्टोरी आहे, त्याला आवडेल की नाही. मला कोणीतरी सांगितलं होतं मराठी चित्रपटात लव्ह स्टोरीज चालत नाहीत वगैरे वगैरे. त्याच्यामुळे मी ते रिलक्टंटली त्याला ऐकवली लास्टला आणि तो उडी मारली, म्हणे की ही करूयात ना आपण. अरे
असं ते जुळून आलं मितवा. पण मितवा खूप छान जमला आहे, म्हणजे अक्षरशः Thank you. मितवा मनापासून तो आवडला. म्हणजे खरं कथा मला असं वाटतं नेहमीच्याच थोडीशी वळणातली आहे, पण त्यातल्या ट्विस्ट जोरदार आहेत हो. आणि कॅरेक्टर स्केचेस सुद्धा जबरदस्त आहेत. म्हणजे त्याचं मोठं क्रेडिट मी शिरीष लाटकरांना पण देईन, जे माझे सगळे चित्रपट त्यांनी लिहिलेत. फुगे नाही लिहिलं फक्त त्यांनी, बाकी सगळे चित्रपट शिरीष लाटकरांनी लिहिलेले आहेत. मितवा हिटही झाला, आवडला रसिकांना, क्रिटिक्सना. मला मितवा संबंधी एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे तुला. विचारा ना. म्हणजे आता अवनी आणि नंदिनी दोन वेगवेगळे कॅरेक्टर आहेत. एक अवनीला माहित आहे याचे सगळं विलासीपणा, रंगढंग सगळं माहित आहे, तरी ती त्याच्यावर प्रेम करते आणि कुठली अपेक्षा न ठेवता. नंदिनीला स्वतःच्या काही बंधनं आहेत आणि ती त्या सगळ्या बंधनातून सुद्धा जरी प्रेम करत असली तरी तिला ते मान्य करायचं नाही आहे, नाही का. सिनेमा संपल्यावर आपल्या मनामध्ये सहानुभूती जाते ती नंदिनीकडे. हेच तुझ्या मनात होतं का? अवनी तुझ्या मनासारखी उतरली का? कारण अवनीचा शोध घेण्यासाठी सुद्धा तू खूप मेहनत घेतली होती, म्हणजे नाही का. म्हणजे त्या मेहनतीपासून ते कॅरेक्टर कसं तुझ्या मनातलं समोर उतरलं किंवा नाही, आता ते राहुल सर म्हणाले तसं की मी प्रयत्न केला की माझी तिन्ही पात्र आहेत ना, तिन्हींना सिंपथी मिळावी. काही लोकांना तिन्हींची सिंपथी वाटली, तुम्हाला नंदिनी वाटली, कोणाला शिवम सारंग वाटला. त्याच्यामुळे हे होणं अनिवार्य आणि ते व्हायला पण पाहिजे. असं थोडं म्हणजे आपलं दिस इज नॉट सायन्स किंवा मॅथ्स की 2+2=4. करेक्ट. मी नेहमी म्हणते की आपलं प्रोफेशन असं आहे की 2+2=72 असेल कोणासाठी 108 असेल, आणि तेही करेक्ट आहे, सगळे करेक्ट आहेत. पण मनात जशी कथा होती तशी ती उतरली. होय, म्हणजे त्याच्या एंडच्या बाबतीत खूप चर्चा झाल्या आणि फक्त मी, स्वप्नील आणि शिरीष आम्ही तिघं एका बाजूला होतो, बाकी अख्खं युनिट आमच्या अगेन्स्ट होतं. प्रोड्युसर्स म्हणा, प्रेझेंटर्स म्हणा. आणि मला आठवते पहिल्या दिवशी शोच्या वेळेस मी आणि स्वप्नील असे हात आणि पाय असे करून तिकडेचे कोपऱ्यात उभे होतो प्रीमियरला, की काय रिॲक्शन येते, मारतात का काय लोक. पण टाळ्या वाजल्या खूप जोरात एंडला आणि मग चला असं झालं. नाही, खूपच छान, म्हणजे अत्यंत भावलेला पिक्चर होतो, काही शंकाच नाही चित्रपट. आणि म्हणजे काही त्यांची वेगळा शेवट करावा अशी काही कल्पना होती? नाही, त्यांचं असं म्हणणं होतं की जिथे शिवम नंदिनी एकत्र झाले तिथे तुम्ही संपवा पिक्चर, हॅपी एंडिंग करा. पण मला ते वाटत होतं की नाही, कुठेतरी ते इनकम्प्लीट राहतीये स्टोरी. की जितकं नंदिनीने केलं शिवमचं प्रेम पण तितक्याच लेवलचं आहे. तो जरी कितीही आपल्याला उच्छृंखल वगैरे वाटत असला तरी तो खूप इंटेन्सली प्रेम करतो आणि म्हणूनच तो प्रेमाला घाबरतो. बरोबर, तो खूप जास्त प्रेम करतो आणि त्याच्यामुळे त्याला माहिती आहे की जर मी खरंच प्रेम केलं तर मी अडकीन आणि मी कसा अडकीन, म्हणून तो प्रेमापासून लांब पळत आलाय. पण आता जर पडलाय तर तो शिवम सारंग कसं प्रेम करतो हे पण ऑडियन्स पर्यंत पोहोचणं गरजेचं. वा, छान, खरंच. त्यामुळेच तो तिघांचाही विषय आहे आणि ज्याला त्याला जसा भावेल तसा भावेल, काही शंकाच नाही. असो, सविता दामोदर परांजपे दुसरा चित्रपट, त्याचं पण मला आठवतं की परवानगी पाहिजे होती त्या नाटकावरनं चित्रपट करण्याची, आणि ती त्याबद्दल काय सांगशील? म्हणजे आम्ही जेव्हा तृप्ती तोरडमल माझी खूप जुनी मैत्रीण आहे, तर तिच्यासाठी फिल्म करायची म्हणून एक वेगळाच विषय आम्ही फायनल केला. जॉन अब्राहम प्रोड्युसर होता, जॉनला आवडला सुद्धा. आणि आम्ही शिरीष लाटकरला बरं नव्हतं म्हणून आम्ही गाडीत बसून ठाण्याला निघालो होतो. आणि अचानक मला आठवलं की मी कॉलेजमध्ये हे नाटक केलं होतं, सविता दामोदर परांजपे. तेव्हा राजनदादा, शेखरदादा, तेव्हा शेखर ताम्हाणे रायटर, ते आले होते तेव्हा कॉलेजमध्ये ते नाटक बघायला. त्यांना खूप आवडलं होतं. तर मी तृप्तीला फटाफट गाडीतच त्याची गोष्ट सांगितली. तृप्ती पण थ्रिल्ड होती, हां करूयात. मग मी राजनदादाला फोन केला, मग दोघा तिघांनी सांगितलं, पण शेखरदादा ह्या फिल्मचे राईट्स देत नाही आहे, कारण त्याचा खूप लाडका विषय आहे आणि त्याला परत नाटक रिवाईव्ह करायचं आहे म्हणून तो देत नाही आहे. मी शेखरदादाला फोन केला गाडीतच, हे सगळं ह्या दीड तासाच्या प्रवासात. शेखरदादा, सविता दामोदर परांजपेचे राईट्स देणार नाही. अच्छा, चित्रपटासाठी देणार नाही. अच्छा, मग पॉज. कोण डिरेक्ट करणार आहे? दादा मी दिले. अरे वा, इतकं सिम्पली ते घडून आलं ते. वा. आणि हे तर खरंच आहे की नाटकाला एक शेल्फ लाईफ आहे, कारण ती सगळी टीम, तसा संच पुन्हा जमणं, चित्रपट म्हणजे अमरच आहे. आणि त्यामुळे सविता दामोदर परांजपेला खूप छान ट्रीटमेंट, खूप छान आपण एक कायमचं स्मरणात राहील अशी तर सिनेमा झालेला आहे, याच्यात काही शंकाच नाही. मला वाटतं दोघांनी खूपच छान काम केलं त्यात, तृप्ती आणि या. म्हणजे आता असं
आम्ही म्हणतो की म्हणजे आपण सगळ्यांनाच आपल्याला ठाऊक आहे की राज कपूरचे चित्रपट ते संगीतामध्ये तो प्रचंड सुरुवातीपासून रस घ्यायचा आणि संगीत त्याचं गाजायचंच आणि चित्रपट चालण्यामधला तो एक फार महत्त्वाचा भाग होता. मला असं वाटतं तुझ्याही चित्रपटाला संगीत नेहमीच गाजलेलं आहे आणि खूप गाणी सगळ्यांना आवडलेली आहेत. तर आणि संगीत म्हटलं की खूप गोष्टी येतात त्यात, म्हणजे नुसतंच काय त्याला म्हणतात गीत लेखन तेही तेवढंच महत्त्वाचं, चाल, त्याच्या पाठीमागे असलेला राग तो कुठला आहे आणि पुन्हा प्रॉब्ली त्याचे प्रोमोज किंवा तुम्ही कसं ते पॉप्युलर करता ट्रेलर्स मार्गे वगैरे. तर हाऊ डू लुक ॲट संगीत? संगीत हा तुझा वीक पॉईंट आहे का? खूप मोठा. पण तुम्ही राज कपूर वगैरे कम्पेअर केलं तर घरी जाऊन काका मारेल, कारण काकाचा अत्यंत लाडका आहे राज कपूर, त्याच्यामुळे ती कम्पॅरिझन नका करू. पण हो, म्युझिकसाठी मी खूप वेळ देते आणि घेते जास्त वेळ. म्हणजे मी माझ्या निर्मात्यांना आधी सांगते की पहिले तुम्ही लेखकाला साईन करता त्याबरोबर म्युझिक डिरेक्टरला साईन करा, कारण मला वेळ लागतो. मग 15 दिवस, 20 दिवस, 25 दिवस. निलेश मोहरीर बरोबर आणि अमित राज बरोबर मॅक्सिमम काम केलं आहे मी. त्यांना पण सवय आहे माझी की हिला वेळ म्हणजे ओके करून जाईल आणि मग परत रात्री 2 वाजता फोन करेल की नको ना, आपण दुसरं काहीतरी करूयात ना. त्याच्यामुळे निलेशचं एकच म्हणणं असतो, ताई तू किती वेळा रिजेक्ट कर, फक्त रात्री 1 वाजता मेसेज करून रिजेक्ट करू नको, मला त्रास होतो म्हणून. उरलेली रात्र झोप येत नाही. पण खूप मजा येते, खूप छान प्रोसेस आहे आणि ते पण खूप स्पोर्टिंग आहेत दोघंही. म्हणजे नाही आवडलं तर वेगळं काम. आता बऱ्याच वेळा असं झालंय की निलेशचं एखादं गाणं मला पहिल्या झटक्यात आवडलंय, जसं सविता दामोदर परांजपेचं किती जन्म हा, हे पहिल्या झटक्यात मला ते आवडलं होतं. त्याचे शब्द पण लिहून झाले नव्हते तेव्हा, मग ते वैभव जोशींनी लिहिले. आणि काही गाणी त्याच्यासाठी खूप खूप म्हणजे 15-20 शेवटी म्हणजे असा वेळ यायची की आपल्याला होईल का नाही तुला कळणार नाही, वॉज व्हेरी डिफिकल्ट टू क्रॅक म्युझिक वाईज. किंवा इवन फुगे. त्याच्यामुळे कारण त्याच्यात प्युअर क्लासिकल वगैरे टाकून काय अर्थ नव्हता, तो एक वेगळा झोन होता माझ्यासाठी. त्याच्यामुळे सिम्पल क्रॅक करणं खरंच अवघड आहे हे आमच्या लक्षात आलं. आम्ही पण तसंच म्हणतो. अवघड क्रॅक करणं त्यातल्या त्यात सोपं असतं. पण मला आवड आहे म्युझिकची खूप, त्याच्यामुळे मी जास्त वेळ देते. आणि कवी वगैरे मंदारचं म्हणजे आमचं तुही रे माझा मितवा पण असं रात्री त्याचे लिरिक्स रात्री 3:30 वाजता क्रॅक झाले होते. आणि तेव्हा मी पुण्यात होते आणि तो तिकडे, आणि आम्ही फोनवर नाही रे पहिलं गाणं ते लॉक झालं होतं लिरिक्स वाईज. पण वेळ लागतो, पण एक वेगळा नशा असतो, तो मजा येते करायला. पण मी असंही ऐकलं की तू उत्तम गातेस. आणि कोण म्हणतोय असं? चुकीचं आहे हे. बघा, आमचे आई वडील ना खूप हुशार. मोठ्या बहिणीचं नाव काय ठेवलं? संगीता. ती गाते. धाकटीचं नाव ठेवलं स्वप्ना, ती स्वप्न बघते. मी तर म्हणत होतो तू स्वतःला संधी कधी देणार? नाही, माझं ना, मला गाण्याची खूप चांगली आवड आहे, समज आहे, म्हणून मी ह्या सिंगरला कधीच घेणार नाही. असं म्हणतात की दिग्दर्शन म्हणजे चित्रपट हा पूर्णपणे दिग्दर्शकाचं माध्यम आहे. म्हणजे आताच राहुलजींनी पण सांगितलं त्याचं. म्हणजे फ्रेम बाय फ्रेम तो चित्रपट तुमच्या डोळ्यासमोर असतो. प्रत्येक व्यक्तिरेखा, पुढे कसं होणार आहे, लोकेशन्स, कुठे काय करणार. आणि आम्हाला म्हणजे सामान्य अज्ञजनांना की दिग्दर्शक काय करतो असं वाटतं, कारण त्याच्या हाताखाली इतके लोक असतात. संगीतवाला वेगळा, लोकेशनवाला, कॅमेरावाला वेगळा, ऍक्शन आणि कट म्हणलं की झालं. तिथे स्टेजवर मागे शूटिंगच्या वेळेस बसायचं आणि फक्त दादागिरी करायची. मी नाही दादागिरी करत, स्नेहाला माहिती आहे. पण आमच्यासारख्या अज्ञजनांना जरा समजावून तर सांगितलं दिग्दर्शकाची भूमिका. दिग्दर्शकाची भूमिका म्हणजे सगळ्यात आधी स्क्रिप्ट चूज करणं, हे दिग्दर्शकाची भूमिका. मी तरी कुठलीही स्क्रिप्ट माझ्या मनाविरुद्ध असेल तर मी ती डिरेक्ट करत नाही. त्याच्यामुळे माझा कुठलाही चित्रपट किंवा प्रोजेक्ट पडलेला असला तरी त्याचंही क्रेडिट मी घेईन, कारण तो सब्जेक्ट मी ओके केलेला होता. मी असं नाही म्हणू शकत की मला कोणी फोर्स केला किंवा. त्याच्यामुळे सगळ्यात पहिले स्क्रिप्ट तुम्ही ओके करणं. आता पर्टिक्युलर स्क्रिप्ट कोणाकडून लिहून घेताय तुम्ही? मितवा मी शिरीष लाटकरांकडनं लिहून घेतली, फुगे हेमंत ढोमेकडून लिहून घेतली, कारण हेमंतचा फोर्टे कॉमेडी आहे आणि ज्या प्रकारची आम्हाला कॉमेडी पाहिजे होती ती हेमंतकडनं. तर तेही डिरेक्टरचा एक कॉल असतो की तुम्हाला स्क्रीन प्ले लिहायला कोण पाहिजे. हे झाल्यानंतर आपण ठरवतो की कॅमेरामन कोण पाहिजे. तर माझे सगळे चित्रपट प्रसादनी केलेत, कारण तो खूप फ्लेक्झिबल आहे. म्हणजे आज मितवाचा ग्लॉस पण तो देऊ शकतो किंवा सविता दामोदर परांजपेचं रिअलिझम पण तो दाखवू शकतो. तो कम्प्लीट वेगळे चित्रपट, लोकमान्य चित्रपट पण त्यांनी केला आहे.
त्याच्यामुळे प्रसाद भेंडेशी माझं एक तर ट्युनिंग छान आहे, त्याच्यामुळे ट्युनिंग चांगलं कॅमेरामनशी असणं म्हणजे प्रचंड वाद होणं. की तो कॅमेरामन तेवढा मोकळा पाहिजे की तो तुम्हाला, कारण तो तुमचा दुसरा डोळा आहे, कारण त्याच्या थ्रू, आणि त्यांनी सांगायला पाहिजे की नाही हा शॉट तो विचार करतो तो बकवास आहे का, आणि त्याच्यावर वाद होणं, ते क्रिएटिव्ह, ते सगळं, आणि एवढं असूनही हसत खेळत परत आपण कामावर जाणं. कॅमेरामन कोण सिलेक्ट करतो आपण, त्याच्यानंतर लोकेशन्स. तर मी आत्ताच कोणाला सांगत होते की हे सगळी लोकेशन्स मी सविताच्या वेळेस बघायला आले होते, ही सगळी घरं, पण कारण की सविता दामोदर परांजपेमध्ये ते घर एक कॅरेक्टर होतं, त्याच्यामुळे खूप लोकेशन्स बघितली. मग शेवटी आम्हाला फॉर्च्युनेटली तो बंगला बरीच वर्ष बंद होता, पण तो आमच्यासाठी त्यांनी ओपन करून पूर्ण फर्निश करून दिला, म्हणून तो बंगला सापडला. तर लोकेशन्स शोधणं, हे फायनल करणं, हे डिरेक्टरचं काम असतं. अर्थात सजेस्ट करायला ते सगळं तुमच्याकडे आर्ट डिरेक्टर असतो, पण तो आर्ट डिरेक्टर पण तुम्ही चूज करता की पर्टिक्युलर सब्जेक्टसाठी कोण. मला जर करण जोहर टाईप कॅन्डी फ्लॉस फिल्म करायची आहे तर एक वेगळा आर्ट डिरेक्टर त्याच्यासाठी असतो, किंवा मला रिअलिस्टिक फिल्म करायची आहे तर त्याच्यासाठी वेगळा असतो, किंवा पिरियड फिल्म करायची आहे जुनी कुठली तरी तर त्याच्यासाठी वेगळा आर्ट डिरेक्टर असेल. तर हे मला योग्य माणूस चूज करणं, आणि त्याच्याबरोबर बसून सगळा अभ्यास डिरेक्टरनी करायचा असतो. म्हणजे जे त्याची टीम अभ्यास करते तो सगळं डिरेक्टरला माहिती पाहिजे, ते सगळं नॉलेज पाहिजे. असं होऊ शकत नाही की मला माहिती नाही तुम्ही आर्ट डिरेक्टरला विचारा, हे नाही होऊ शकत. त्याच्यानंतर कास्टिंग होतं. कास्टिंग कधी कधी माझ्या चित्रपटात, म्हणजे फुगेत आधी कास्टिंग झालं मग स्क्रिप्ट झाली, कारण की त्या दोघांचाच सब्जेक्ट होता, स्वप्नील सुबोधनी लिहिलेला सब्जेक्ट होता त्याच्यामुळे. पण जनरली आम्ही मग स्क्रिप्ट बघून, त्याच्या कॅरेक्टर्स बघून, आणि मग त्याच्यात कोण फिट होतं आहे, परत त्यांच्या तारखा जुळत आहेत की नाही, मग आपण कसं मॅनेज करू शकू, होतं आहे का नाही, ते सगळं. फॉर्च्युनेटली मला आत्तापर्यंत कुठल्याच चित्रपटात कॉम्प्रोमाइज नाही करावं लागलं. मला थोडंफार पुढे मागे डेट्स करून सगळं वर्कआउट झालं. त्याच्यानंतर एडिटला बसतो आपण. एडिटर चांगला असतो. माझ्या फिल्म्सची एडिटर माझीच आत्तेबहीण आहे, क्षितिजा खंडागळे, तिला स्टेट अवॉर्ड वगैरे मिळाला आहे. अप्रतिम एडिटर आहे, आणि तिचं पण असं आहे की नाही मजा आली असं तोंडावर सांगते मला, त्याच्यामुळे ते मला आवडतं. आणि मग ती मला सांगते की अजून तू त्या लोकेशनवर आहे तर अजून 2 शॉट घेऊन पाठव. मग ते तिन्ही एक लाईनअप करायचा, मग त्याच्यात मी माझं कॉन्ट्रीब्युशन द्यायचं. ते झालं की मग तुमचं बॅकग्राऊंड म्युझिक येतं. बॅकग्राऊंड म्युझिकला पण मी बसते प्रत्येक वेळी. डबिंग असतं, मी प्रत्येक डबिंगला बसते. त्याच्यानंतर हे सगळं काम, याचं फॉलीज असतात, म्हणजे आता वॉटरफॉल्स वगैरे तुम्हाला करायचे असले तर ते ॲक्च्युली रेकॉर्ड करावं लागतं जाऊन, ते सिंथेसायझरवर क्रिएट नाही करता येत, तर त्याला फॉली म्हणतात, किंवा बॅकग्राऊंड इफेक्ट्स म्हणतात. दार उघडणं, दार बंद करणं. आता चालतोय चपलेनी तर इथे कार्पेट घातलेलं असलं तर वेगळा आवाज येईल, कार्पेट नसलं तर वेगळा आवाज येईल, स्टिलेटोजचा वेगळा आवाज येईल, फ्लॅट्सचा वेगळा आवाज येईल. तर हे सगळं बसून काम करणं हे आमचं काम आहे. टफ आहे. नाही नक्कीच टफ आहे, म्हणजे आदर आहेच, होताच, तो आता अजून 100 पटीने वाढलाय की भरपूर काम आहे. पण आता ह्या म्हणजे आता या स्टेजला आल्यानंतर म्हणजे ऑफकोर्स भरपूर प्रवास झाला आहे. त्यात प्रोड्युसर सुद्धा, म्हणजे मला असं वाटतं उर्मिला मातोंडकर, नंतर जॉन अब्राहम यांच्यासाठी पण तू फिल्म डायरेक्ट केल्यात. पण ही मंडळी कशी काय, हे नातं कसं असतं प्रोड्युसर आणि डायरेक्टरचं? प्रत्येकाबरोबर वेगळं असतं. उर्मिलाच्या बाबतीत असं झालं की ती नाही, तिचा नवरा प्रोड्युसर होता, पण ती यायची सेटवर, पेपटॉक द्यायची, आणि गाण्याच्या शूटला वगैरे ती यायची, कारण तिचा तो फोर्टे आहे डान्स बिन्स वगैरे. पण नंतर विशेष तिची इन्व्हॉल्वमेंट नव्हती. जॉन खूप आयडियल प्रोड्युसर आहे, म्हणजे तो कसा खूप इन्व्हॉल्ड असतो, खूप इन्व्हॉल्व प्रत्येक गोष्टी, म्हणजे लिरिक्समध्ये सुद्धा तो इन्व्हॉल्ड होता सविताच्या, म्युझिकमध्ये सुद्धा, पण तो इंटरफिअरिंग नाही आहे. म्हणजे तो सगळं ऐकतो आणि मग तो सांगतो की स्वप्न मला असं वाटतं एडिट नंतर वगैरे की हे आपण असं करावं का, आणि मी रिॲक्ट करायच्या आधी म्हणतो बट फायनल डिसिजन इज युअर्स बिकॉज यू हॅव लिव्ड विथ द सब्जेक्ट मच मोर दॅन आय हॅव लिव्ड विथ इट. सो द फायनल. ह्याच्या एक विरुद्ध थोडंसं म्हणता येईल संजय लीला बन्साली, त्यांच्याबरोबर जो चित्रपट केला ते स्वतः एडिटला रोज येऊन बसतात आणि म्हणजे एक फ्रेमचा हिशोब लावतात मग ते. सो असं प्रत्येकाबरोबर वेगळं टफ आहे म्हणजे तसं, म्हणजे कारण जॉन हा इतका संवेदनशील असेल आम्हाला कल्पना नाही. खूप म्हटलं समोर त्याची शरीरयष्टी येते डोळ्यासमोर. ही इज वन ऑफ द बेस्ट प्रोड्युसर्स आय वर्कड विथ. वाव, खूप चांगला प्रोड्युसर आहे तो. संजय लीला बन्साली जास्ती इन्सिस्टिंग आहेत मला वाटतं. या कारण ही एक्सपेक्ट्स परफेक्शन, सो विच इज फाईन. म्हणजे तेव्हा आपल्याला थोडा त्रास कधीतरी होतो, पण मग वाटतं की बट एवढ्या मोठ्या लेजंडकडनं शिकायला मिळते आपल्याला. सो दॅट्स अ ह्यूज थिंग. आणि अशा लोकांच्या समोर आपलं स्थान निर्माण करणं म्हणजे पुन्हा पुन्हा अभिनंदन करावंसं वाटतं. या स्टेजला मागे वळून पाहताना काय वाटतं?
अहो आत्ता तर सुरू झालंय करिअर हा, कुठं मागे काय बघून असतं? बघायचं. आता फक्त पुढेच बघायचं. हो अजून पुढेच बघायचे मग आम्हाला दिवस आहेत. तुझ्या पुढच्या काही प्रयत्नां किंवा पुढच्या काही प्रोजेक्ट बद्दल सांग ना. पुढचं आता मला वेबमध्ये काहीतरी डिरेक्ट करायचं आहे, कारण की वेब इज टुडेज, आणि मला वेब खूप एक्साइटिंग वाटते. कारण की काय होतं, कधी कधी चित्रपट 2 तासात नाही बसू शकत, आणि डेली सोप पण नाही बनवू शकत त्याचा, एवढे 100 तासाची पण स्टोरी नसते. त्याच्यामध्ये बरोबर मध्य गाठणारा हा वेब आहे. बरं, त्याच्यावर तुम्ही सेन्सिबली काम केलं तर एक मोठं ॲडव्हान्टेज आहे की तुम्हाला तसं घाबरायचं कारण नाही, कारण सेन्सर नाही आहे. हां. त्याचा मिसयूज केला तर करावा वाटेल तेवढा कमी तेवढं. आहे. पण आपण पॉझिटिव्हली बघूयात ना, की आपण खूप बोल्ड सब्जेक्ट्स मांडू शकतो लोकांपुढे, कारण ऑडियन्सच वेगळं आहे ते, आणि एक नवीन काहीतरी आलंय. त्याच्यामुळे मला आता खूप एक्साइटिंग वाटते वेब हा विषयच. आणि प्लॅनेट एमची तुम्ही क्रिएटिव्ह डायरेक्टर आहेत. मी त्याच्या- कन्सल्टंट आहे consultant. कंटेंटमध्ये प्लॅनेट एम. तर ते ह्याच्यासाठी की पहिला मराठी OTT प्लॅटफॉर्म आहे आपल्या महाराष्ट्रासाठी, विश्वातला पहिला मराठी OTT प्लॅटफॉर्म आहे. प्लीज सबस्क्राईब करा. आणि त्याच्यावरती खूप वेगळे वेगळे विषय आहेत, म्हणजे पंडित भीमसेन जोशींच्या वरच्या फिल्मपासून नवीन फिल्म्स, मितवा सुद्धा आहे त्याच्यावर, आणि नवीन चित्रपट होत आहेत, शूट करतायत नवीन, आणि जे ज्याच्यात भीती नाही आहे की थिएटरमध्ये चालेल की नाही, कारण ते कमर्शियल एलिमेंट आलं की परत बदलतं. हो. इथे काय आहे की हे मला वेबसाठी करायचं आहे, सो आय कॅन डू दिस. आय एम नॉट बॉदर्ड तुम्ही ऑडियन्स येत आहे की नाही थिएटरमध्ये, मला इथे ऑडियन्सने येऊन बघितलं तरी चालेल. त्याच्यामुळे बोल्ड विषय मांडता येत आहेत. त्याच्या वेबसिरीज होत आहेत, बऱ्याच खूप छान छान वेबसिरीज आता पुढच्या 2-3 महिन्यात येणार आहेत. चित्रपट खूप छान येणार आहेत. वेगळे एक्सपेरिमेंट्स होत आहेत. आत्ता आम्ही एक रिलीज केला चित्रपट म्हणजे पॉंडिचेरी. हां. तो पूर्ण चित्रपट आयफोनवरती शूट झालाय. हां, हे कसं काय, म्हणजे मी विचारणारच होतो. तर ते कारण तो त्याच ह्याच्यावर, आधी थिएटर रिलीज आमच्या डोक्यातच नव्हतं, हो, हो. वेबसाठी करायचं हो, होतं. आणि मिलिंद जोग त्याचा कॅमेरामन, त्यांनी ते, आणि त्याच्यात मेकअप यूज नाही झालाय, म्हणजे आर्टिस्टने स्वतःची हेअरस्टाईल केली आहे, मेकअप यूज नाही झालाय, आणि इतकं छान दिसतंय. आणि ते क्रेडिट पूर्ण मिलिंदला देईन, म्हणजे मला ते शिकायचं आहे आता. पण हे सगळं मला एक्सपेरिमेंट्स बघायला मिळतात, हे जे लोक करतायत ते. आणि आता ती भीती कमी व्हायला लागली आहे की थिएटरमध्ये लोक काय एक्सेप्ट करतील, कारण की वेब थिएटर में नहीं चला पर वेब के लिए करेक्ट है, हा एक वेगळा कन्सेप्ट. हां, एक वेगळा concept आहे. थिएटर मी मालूम नाही, आणि ते कोरोनानी मदत केलेलीच आहे. करोनाने खूप नाही का, खूप अगदी, मदत अगदी. केली आहे. कारण थिएटर तसं टेक्निकली बंदच होतं. पण आता एकदम हाऊसफुल आहे. आता हाऊसफुल आहे. एकदम गंगूबाई बघायला गेले तर फुल एकदम हाऊसफुल होतं. मग चित्रपट एखादा येतोय नवीन? आता नाही, सध्या नाही. सध्या नाही. सध्या 1-1.5 वर्ष, हां. OTT वरती पूर्ण सध्या जोर. OTT वरती पूर्ण. प्लॅनेट एम आणि OTT. वा. एक छोटीशी गोष्ट, म्हणजे आता 30 वर्षापूर्वीची गोष्ट वेगळी, आता तर आताच तू म्हणलीस किंवा याला सेन्सॉरही नाही, त्यामुळे जास्ती बोल्ड विषय आहेत. पण नवीन आता या झगमगत्या दुनियेत यायला अनेक युवती उत्सुक असतात, नाही का? पूर्वी तर असं म्हणायचे की नको बाबा, इकडे वळायला सो नको, बघायला पण नको. आज काय परिस्थिती आहे, त्यांना काय मार्गदर्शन करशील तू? मला खरं सांगू, मला ना खूप कॉन्फिडन्स आहे माझ्या व्यवसायाबद्दल, इतका की माझी मुलगी जेव्हा मला म्हणाली मला ॲक्टिंग करायची, मी पटकन हो म्हणाले. आता याच्यापेक्षा जास्त काय असेल कॉन्फिडन्स, कारण मला खरंच खूप चांगली लोकं भेटली. आणि त्यासाठी मी एवढंच म्हणेन की जर तुम्हाला शॉर्टकट घ्यायचा नसेल, जर तुम्हाला स्वतःला आणि स्वतःच्या व्यवसायाला देऊन वेळ देऊन किंवा मेहनत देऊन पुढे यायचं असेल तर ह्याच्यासारखा व्यवसाय नाही. वा. ह्याला कुणीही तुम्हाला त्रास देणार नाही. हां, तुम्हाला घाई आहे, शॉर्टकट्स हवेत, आय कांट हेल्प इट, ते कुठल्याही प्रोफेशनमध्ये. पण बाकी मला इतकी छान माणसं सापडली आहेत, इतकी मदत करणारी, किंवा आत्ता पण तुम्ही जी बघितली ती फॅमिली आहे माझी, कम्प्लीट एक्सटेंडेड फॅमिली आहे, की रात्री 12 का 1 वाजता पण मी कोणाला फोन केला तर धावून येतील सगळे, असे आहेत ते. सो आय थिंक आय एम व्हेरी प्राऊड ऑफ इट. आणि सगळ्या मुलींना मी सांगेन, बिंदास या, तुम्ही स्वतःला नीट कंडक्ट करा, काही होत नाही. हा आत्मविश्वास दिल्यामुळे मला वाटतं अजून अनेक म्हणजे तेवढ्याच कर्तबगार मुली हो प्लीज येतील इकडे या विषयात. सिरियलमध्ये आता थोडंसं मागे पडलंय की सिरियल घेणार काय? सिरियल मी प्रोड्यूस करते, डेली सोप्स वगैरे, पण आधी मी गेले 8 वर्ष सुद्धा ना मी फक्त सेटअप करायची सिरियल्स, म्हणजे पहिले 30 एपिसोड 50 एपिसोड, मग ते जेव्हा सुरू झालं ना दिवसाला 15 मिनटं 18 मिनटं 25 मिनटं, ते सगळं झेपत नाही मला. त्याच्यामुळे मी सेटअप करते आणि मग माझ्याच एखाद्या असोसिएटला ते देते पुढे चालवायला. मग कारण हे खरं आहे की आठवड्यातून एकदा असेल तर त्यात मेहनत करता येते, पण रोज काय नवीन त्यात द्यायचं? तुम्हाला फरक सांगते, जेव्हा आम्ही आठवड्यातनं एकदा वीकली सिरियल्स करायचो, राहुल सरांना आठवत असेल ते,
तर तेव्हा रोज संध्याकाळी प्रोड्युसर वगैरे आले की आम्ही असे डिस्कस करायचो, आज ना ऐसे सीन किया, आज ना वैसे सीन किया. आणि प्रोड्युसरचा पण प्रश्न असायचा, सीन कसा झाला. आता प्रोड्युसर येतो ना, किती सीन झाले, कितना मिनिट, किती सीन झाले होई. तर त्यांना काही घेणं देणं नाही, तुम्ही कसा सीन केलाय, किती छान. आपण सांगायला गेलो तरी ते म्हणतात, हो ठीक आहे, मिनिट कितना निघला. त्याच्यामुळे क्वांटिटी हॅज टेकन ओव्हर क्वालिटी. त्याच्यामुळे ते थोडंसं त्रास होतो. पण त्याहीसाठी ती जनरेशन, आता नेक्स्ट जनरेशन इट्स रेडी आणि दे आर डुईंग फॅब्युलस जॉब इन द गिवन टाईम. मला नाही करता येत हे सगळं, बट दे आर डुईंग फॅब्युलस जॉब. एक अगदी हायपोथेटिकल प्रश्न विचारतो. म्हणजे आता सी यू सॉ अ ड्रीम अँड यू ड्रीम्ड समथिंग. घरच्यांनी साथ दिली म्हटले तसे गॉडफादर आई वडीलच होते आणि नाटक घरातच होतं आणि यशस्वी झालेस. पण वॉज देर एनी प्लॅन बी? समजा इथे आता यश अपयश काय आपल्या मान्यावर आहे, पण प्लॅन बी काही होता का? आय ऑलवेज वॉन्टेड टू टीच. आणि माझं ड्रामा कॉलेज आहे बडोद्याला, फॅकल्टी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स. तिथे मी 8 महिने असिस्टंट लेक्चरर म्हणून काम पण केलं. प्लॅन बी म्हणून नाही, पण अजूनही माझ्या डोक्यात आहे की आय वॉन्ट टू टीच. सो सम डे अरे वा. मे बी आय विल. म्हणजे आमचा राहुल आहे, राहुल जोशी, त्यांनी एक सिनेमाची शाळा म्हणून पुस्तक लिहिलं आहे. बरं. हां, तर तशी तुला काही शाळा काढायची आहे सिनेमाची? मला ना, मी खूप घाबरटे काही बाबतीमध्ये. ती शाळा म्हटलं की मॅनेजमेंट आलं असं सगळं. म्हणजे तुम्ही शाळा काढा, मी शिकवायला येते, मला प्रॉब्लेम नाही. किती वेळ आहे? एक छोटंसं शेवटचं. हो, म्हणजे या सगळ्या गोष्टींची अनेकदा चर्चा झालेली आहे. म्हणजे फेवरेटिझम, नेपोटिझम, की फिल्म इंडस्ट्रीमध्ये जाताना अमुक अमुकची ओळख लागते, तमुक तमुकची लागते. अर्थात काही लोकांनी ओळखीवरती म्हणजे ॲक्टर ॲक्ट्रेसना घेऊन सिनेमे पाडून पण दाखवले. पण याबद्दल काय मत आहे तुझं? नेपोटिझम शिवाय तुम्ही इंडस्ट्रीत चालत नाही, ह्याला विरोध म्हणून आम्ही दोघं आहोत इथे. काही गरज नाही त्याची. पण नेपोटिझम फक्त इंडस्ट्रीत नाही, सगळीकडे आहो, सगळीकडे. म्हणजे एक स्पोर्ट्समनचा मुलगा, त्याला पण वाटतं स्पोर्ट्स. क्रिकेटरच्या मुलाला क्रिकेटर व्हावंसं वाटतं, डॉक्टरच्या मुलाला डॉक्टर व्हावंसं वाटतं, बिल्डरचा मुलगा बिल्डर होतो. त्याच्यामुळे फक्त इंडस्ट्रीत आपण का बघतो हे मला कळत नाही, कारण सगळीकडे कम्फर्ट झोन असतो ना. बरं, आईवडिलांना पण, आता मी माझ्या मुलीला सांगितलं, ती आली नाही आहे इंडस्ट्रीत ते सोडा, पण मी तिला सांगितलं त्याचं कारण हेच ना की अरे मला माहिती आहेत ना लोक इथले कोण चांगले आहेत कोण वाईट आहेत. ते टप्पे टोणके खाऊन मी इथे इथपर्यंत आली, त्याच्यामुळे तिला ते इझी जाईल, याच्यात दुसरं काही नसतं. पण आणि खरंच नेपोटिझमवरती जर एवढं चालत असतं तर आज अभिषेक बच्चन सुपरस्टार असतात. तसं नाहीये. एक चान्स मिळाला, पहिला चान्स कदाचित इझी असेल, पुढचं अवघड असतं. त्याच्यापुढे तुमचं टॅलेंट, तुमचं काम करण्याची, अर्थात खरंच आहे. म्हणजे हा मोठा मुद्दा आहे, म्हणजे सिद्ध करणारा की नेपोटिझम जर असतं तर आम्ही दोघं नसतो इथे. नाही का? कोणीच नाही. म्हणजे कर्तृत्वानी मनुष्य पाहिजे ते सिद्ध करू शकतो, अचीव करू शकतो, हे याच्यातनं कळतं. दॅट इज अ ग्रेट कम्फर्टिंग थॉट. म्हणजे कोणाची ओळख असायला पाहिजे असं नाही आहे, अजिबात नाही. माझ्या मनात तीव्र इच्छा पाहिजे तर मी पुढे जाऊ शकेन. अगदी म्हणजे हा खूप क्लिशेड प्रश्न आहे, पण तरी विचारतो शेवटचा, की आता खूप मोठ्या मोठ्या लोकांबरोबर तू काम केलंस. म्हणजे नाना पाटेकर असतील, ऋषी कपूर असेल, अनुपम खेर असतील. अनुपमची बरोबर नाही का? ओळखते मी, त्यांना काम नाही केलं त्यांच्यावर. तर आणि आपले मराठीतलेही मोठे म्हणजे हे सगळे आता मान्यवरच आहेत. तर या काम करताना काही कुठे किंवा त्यांना इन्स्ट्रक्शन देताना काही आवडल्यासारखं वाटलंय कधी? ऋषी कपूर आणि नाना बरोबर जेव्हा काम केलं तेव्हा मी असिस्टंट होते शफी नामदारची, त्याच्यामुळे त्यांना मी इन्स्ट्रक्शन द्यायचं विशेष काही वेळ आली नाही. पण मला त्यांचं पंक्च्युअल येणं जाणं, त्यांचं काम करणं, त्याची पद्धत, म्हणजे ऋषी कपूरचं एक मला सॉलिड आवडलं म्हणजे त्यांचा एक्सपिरियन्स जो आहे फिल्म्सचा, त्याच्यामुळे त्यांना कंटिन्युटी काय असते, कुठल्या शॉटमध्ये काय दिसणार आणि काय, म्हणजे आता समजा मी सांगितलं की अरे चप्पल तुमची नाही, मला कॉन्फिडन्स आहे या शॉटमध्ये दिसणार नाही, पण सर वाईट शॉट होता, तू जाऊन विचार, आणि ते खरंच नाही दिसत. त्याला तो एवढा कॉन्फिडन्स होता. ते सगळं त्यांच्याकडनं शिकायला मिळालं. नानाकडनं त्याचं पॅशन जो वाहून, म्हणजे तो कम्प्लिटली, तो वेडा होतो म्हणतात ते चुकीचं नाही आहे, तो कम्प्लिटली त्याच्यात जातो, त्याच्या कॅरेक्टरमध्ये, फिल्ममध्ये, ते शिकायला मिळालं. स्वप्नील सुबोध, आय थिंक दे आर अ डिरेक्टर्स डिलाईट टू वर्क विथ. म्हणजे जिथे मी असं ऐकते की ॲक्टर्समुळे 9ची शिफ्ट दुपारी 2ला सुरू झाली. माझा अनुभव असा आहे, मितवाला आम्ही गोव्याला शूट करत असताना सकाळी 7ची शिफ्ट
सकाळी 6:45ला सुरू व्हायची. वा. तर स्वप्नील म्हणा, सोनाली, प्रार्थना, सगळेच त्या बाबतीत, तृप्ती, सुबोध, सगळे खूप खूप आयडियल ॲक्टर्स मिळाल्यामुळे मला म्हणजे आय थिंक आय एम अ पॅम्पर्ड डिरेक्टर. आता एखादा जो डिफिकल्ट ॲक्टर आला तर मला अवघड जाईल. पण ऍक्टर्स सुद्धा आजकाल खूपच आज्ञाधारक झालेत असं म्हणूया. नाही, पण आधी पण होते मला वाटतं. आय थिंक ॲक्टर्स, खरे ॲक्टर्स आहेत ना, जे जेन्युइनली वर फॉन्ड ऑफ आर्ट, दे विल ऑलवेज बी पंक्च्युअल. They will always be sincere. And that's very good. म्हणजे यू हॅव व्हेरी व्हेरी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड टुवर्ड्स दिस इंडस्ट्री. आणि आम्हाला सगळ्यांना खूप छान वाटतंय. म्हणजे हे या गप्पा या अर्थात म्हणजे यू आर सच अ पर्सनॅलिटी की एव्हरीवन प्रॉब्ली मस्ट हॅव नोन अबाउट यू. कारण आम्ही जेव्हा जेव्हा कुठलाही असं म्हणतो, म्हणजे हा पर्टिक्युलरली मितवा हा चित्रपट मला नंतर कळलं, जेव्हा आता हा आज मुलाखत घ्यायची वेळ आली की तो तुझा आहे म्हणून. मला तो एरवीच आवडला होता. तर पुढील वाटचालीसाठी प्लॅनेट एमची क्रिएटिव्ह काय कन्सल्टंट म्हणून किंवा येणाऱ्या नवीन OTTच्या सिरियल्समध्ये आम्हा सर्वांतर्फे मनपूर्वक शुभेच्छा. आणि हा जो वेळ आम्हाला दिलास त्याबद्दल खरं आम्ही वी आर रिअली एक्स्ट्रीमली ओब्लाइज्ड. म्हणजे आम्ही आभार म्हणत नाही, आम्ही ऋणीच आहोत तुझे. आणि हे हा जो काही 1-1.5 तासाचा कार्यक्रम झाला तो आमच्या सगळ्यांच्या नक्की लक्षात राहील. राहुलजींचं भाषण तर मला मनापासून आवडलं. म्हणजे इट जस्ट टुक अस इन अ व्हेरी डिफरंट लेवल. सो आणि आमच्या रश्मीजी तर आमच्याच आहेत. सो थँक्यू अगेन. आणि मला वाटतं पुढे सूत्र मी आमच्या संयोजकांना देतो. हॅलो. खरं आता मी काही बोलण्यापेक्षा आणखीन एखादा प्रश्न झाला असता तरच बरं झालं असतं, अशी वेळ आली. पण थँक्यू सो मच स्वप्नाताई आणि Bhushan. The last leg of the function today, a vote of thanks. I'm calling upon Secretary Surekha Deshpande to give vote of thanks. Thank you, Madhvi. The most difficult part of the evening, because everybody is ready to run. So just give me a few minutes, and I just have to say thank you to a few people. And the first person, Swapna. Swapna, I know her through my daughter. My daughter worked with her, and she told me a lot about her. And I remember मला एकदा माझी मुलगी म्हणाली, अगं तू स्वप्नाला भेटली आहेस, माझ्या लग्नामध्ये आली होती ती, तू बोलली आहेस तिच्याशी. म्हणलं हो का. And then she showed me the picture and said, हां म्हटलं ती. So that is how forgetful I am. But Swapna, it was a pleasure to have you here. तुझं सगळं ऐकून तर फारच छान वाटलं. म्हणजे I just knew you as working with my daughter, but today I heard so much about you, and I am so glad that you are here. Thank you so much for this evening. Our chief guest, Rahul Solapurkar. I would like to thank you very much for coming here. I cannot say much about you because I am basically, म्हणजे मला मराठीतलं काही जास्त माहिती नाही आहे. आय एम रिअली being very frank with you. मी मराठी पिक्चर्स, मराठी सिरियल्स वगैरे काही बघत नाही. बट not purposely, but for the simple reason that I find it a little difficult to, because I've been out of India for a long time, so I find it a little, but I'm trying. And my best friend is a Marathi actress, and so she keeps on telling me, nahi tu bagitla pahiye, but no, I try. But thank you so much, Rahulji. And Mrs. Rotarian, Mrs. Runal, thank you so much for coming here for this evening. IPDG रश्मी ही म्हणाली तशी आपलीच आहे. आणि मला त्या दिवशी एका प्रोग्राममध्ये आमचे PP दीपक पोदनी मला म्हणतात, आपल्या लोकांना थँक्यू म्हणायचं नसतं. मी म्हटलं अहो पण हे सगळेच आपले आहेत, मग मला कोणालाच नाही थँक्यू म्हणायचं का? असं नाही. So thank you so much. It was really wonderful to have you here. The management and staff of Bhandakar Institute for the hall and support services. Vedangi, amazing performance. Awesome. Thank you so much.
Padmaja for the design and preparation of the customized gifts. I'm sure once you go home, you will see that they are absolutely beautiful gifts. Mahesh Abhyankar and Manasi Abhyankar, who was our big connection to getting Rahul, connecting us with Rahul. So thank you so much, both of you. And for the dinner that we are about to relish, Kalpak caterers. And not forgetting our own people also. Bhushan, an awesome interview. I think, where is he? I think he did a lot of, really beautifully got things out of her. So thank you so much. And a big thank you to club admin Bhavna Chahure, because as a club admin, she has been a really big support to the program committee, to the fellowship committee, and to the cultural committee. And everybody has been working very well together and has brought this into place. And the one person that we really need to thank also is Varsha Dhawale, convener. She has really put in her whole heart into this program. And of course, there are a lot of others like Anjali for flower arrangements, Yogeshri for the Manapatra, then Rahul Naina for the PI support, Anagha Fellowship, Arusha Neha and support team, Rajendra Majli, I don't know where is he, somewhere, for digital support. And not to forget, before that, our Master of Ceremony for this evening. Thank you so much, Madhavi. And not to forget members of our CPM, invitees, guests. I thank you, because without you all, this program would not have done. Thank you so much. Sorry? Ameya, thank you so much. I'm really sorry. I also want to say, in case I have not mentioned anybody else's name, please do forgive me. But thank you anyway to whoever I have to say thank you to. Because there are times that you get a long list and then you tend to forget on a couple of names. But thank you all for the wonderful evening. Thank you so much. Yes, the dinner is ready, and I hope you all like it. So see you around outside. Enjoy the dinner. And आता आपण ही मीटिंग इथे संपवतोय, पण सर्व रोटरीच्या आपल्या सभासदांनी इथे समोर यावं. एक फोटोग्राफ आपण डिग्निटरीज बरोबर घेऊयात.